मी पण पहिल्यांदाच बघितले पेंग्विन. मी यापूर्वी कधीच पेंग्विन बघितलं नव्हतं. असं म्हटलं जातं की पेंग्विनना बर्फाळ प्रदेशच लागतो किंवा ते बर्फाळ प्रदेशातच जगू शकतात. की वाघ पाण्यात पोहताना जनरली पाहता येत नाही, तर तिथे त्यांनी पाऊन केलेलं आहे. त्यामुळे वाघ पोहताना पण दिसतो पाण्यातला वाघ पण बघता येतो. सामाजिक संस्थांचा विरोध होता. त्यांना असं वाटलेलं इथली सगळी वृक्ष संपदा तोडून डेव्हलपमेंट होईल, पण या संपूर्ण डेव्हलपमेंटमध्ये एकही झाड तोडलं गेलं. एक ड्रॅगन पिंटू आणि एक अल्लू अर्जुन अशी नावं ठेवली आहेत त्यांना. अल्लू अर्जुन नावाचा बिबट्या सिंह येणार आहे. सिंह येणार आहे हो, आणि राणीच्या बागेत सिंह येणार आहे. आणि आपण ब्रेकिंग न्यूज किंवा हा जो पूर्ण सफेद आणि त्याच्या डोक्यावर लाल कलरचा बो आहे, हा जॅपनीज क्रेन आहे. तो आपल्याला जपानने 1988 साली भेट दिलेली. असे 4-5 पक्षी दिलेले. मला अजिबातच अपेक्षित नव्हतं हे. म्हणजे राणीची बाग इतकी चांगल्या पद्धतीनं मेंटेन केली आहे, मला माहित नव्हतं. आणि खरंच काबिल तारीफ आहे. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचा एपिसोड फार वेगळा आहे, कारण आता सुट्ट्यांचा माहोल सुरू होतोय आणि मला खात्री आहे की आपल्या छोट्या मंडळींना घेऊन प्रत्येक घर बाहेर पडेल फिरायला. आज आपण आलोय राणीच्या बागेमध्ये. माझ्या मागं जी दिसते ती राणीची बाग आहे. फक्त बाग दाखवणं हेतू नाही आहे, बाग तर दिसेलच. बऱ्याचदा राणीच्या बागेत काय आहे असाही आपल्याला प्रश्न पडू शकतो. तर त्या बागेत काय आहे हा सांगण्याचा प्रयत्न आहे. आणि शिवाय तिथे आपल्याला भेटणार आहे जीवशास्त्रज्ञ आणि या बागेचे जनसंपर्क अधिकारी म्हणता येईल. आत्ता त्यांच्याकडे चार्ज आहे ते डॉक्टर अभिषेक साटम. त्यांना आपण भेटणार आहोत. प्राणी संग्रहालय कसं बघायचं असतं हे आपण त्यांच्याकडनं शिकणार आहोत. आणि मला खात्री आहे की हा एपिसोड तुमच्यासाठी आणि आपल्या सगळ्या बच्चे कंपनीसाठी यादगार ठरेल, महत्त्वाचा ठरेल. त्यामुळे मुंबईत आला तर फक्त गेटवे ऑफ इंडिया किंवा समुद्र चौपाटी इथपर्यंत न जाता राणीची बाग बघायला पाहिजे असं मला वाटतं. आपल्याला असं वाटत असतं की आत काहीच नसेल किंवा कसा असेल, तर त्या सगळ्याची उत्तर आपल्याला इथं मिळतील. आपण जाऊया. हा जो दिसतो हा एंट्रन्स आहे आणि आता आपण बागेत जाणार आहोत. आत गेल्यानंतर आपल्याला डॉक्टर अभिषेक साटम भेटतील. हॅलो सर. नमस्कार. गुड टू सी यू. आत्ता आपण भेटलो आहे डॉक्टर अभिषेक साटम. हे जीवशास्त्रज्ञ आहेत आणि आता सध्या जनसंपर्काचा चार्ज तुमच्याकडे आहे. तर या पूर्ण बागेची माहिती आपल्याला ते देतील, प्राण्यांची माहिती देतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं येताना ही बाग कशी बघायची, प्राणी संग्रहालय कसं बघायचं हे तुम्ही मला सांगणार आहात. तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि तुम्ही मित्रमणीसाठी वेळ दिलात. आणि या निमित्तानं मला अशी आशा आहे की हा एपिसोड आल्यानंतर गर्दी वाढेल आणि शिस्तप्रिय लोक जास्त येतील आणि त्यांना खूप माहिती पण मिळेल. चला आपण आता सुरू करूया. बघितलंच का ते? गंमत चालली होती. मला पाण्यात येतील सगळे. आता फुल सुसाट पडणार ते. त्याच्या मागणं त्यांना ही ऍक्टिव्हिटी असते आणि त्यांना लाईटचा स्मॉलेट स्पॉट सुद्धा दिसतो. अच्छा. सो त्याच्यासाठी हे असं सगळं ऍक्टिव्हिटी असते. जेव्हा नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये ते काय करतात की पाण्यात जाऊ शकत नाही मोल्टिंगच्या वेळी, कारण त्यांची सगळी पिसं गळून पडतात आणि नवीन येतात. अच्छा. मग ते काय करतात, त्याच्या आधी खूप खातात, आपलं वजन वाढवतात. सो मग त्या मोल्टिंगमध्ये ते त्यांची सगळी पिसं गळून पडतात आणि नवीन कोट येतो. आणि ते होणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मोल्टिंग करतोय म्हणजे सुद्धा बर्ड खूप हेल्दी आहे आणि ते वर्षातून एकदा करतात. आणि आत्ताचे हे एअर बबल्स दिसतात, लोकांना वाटतं की ते पाण्याखाली श्वास घेत आहेत, तर ते नाही, श्वास घ्यायला वरच येतात. हे जे ऑइल्स लावतात ना पंखांना, त्याच्यामुळे ते एअर गॅप्स तयार होऊन एअर बबल्स येतात. मध्ये आम्ही ते डोलीला सॉंगवर आहे ना, वर्ल्ड डान्स डेला त्यांचा असा डान्स टाकलेला आणि तो आलिया भटला एवढा आवडला. म्हणजे आणि असं म्हणजे आपण म्हणतो ना, खरंच ते चार्ली चॅप्लिन सारखं कुठेही काही असं ते फॉलो करतात आणि आपलं चालू असतं. पण आता मगाशी तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आता इथं 18 जण आहेत. हो. त्याच्यामध्ये मेल किती जण, फिमेल? आता 9 मेल 9 फिमेल आहे. तर मग डोनाल्ड, डेझी, मोल्ट, पोपॉय, त्याच्यानंतर ऑस्कर आहे, बिंगो आहे, सिरी आहे, स्टेला आहे, अशी वेगवेगळी नावं आहेत. तर मग आता ही जी मिथ आहे ते आता म्हणजे असं म्हटलं जातं की पेंग्विनना बर्फाळ प्रदेशच लागतो किंवा ते बर्फाळ प्रदेशातच जगू शकतात.
असं नाही आहे इथे, म्हणजे इथं मात्र बर्फ दिसत. हा, कारण जगभरात जवळपास 18 प्रजाती आहेत, त्यातल्या 4 ते 5 प्रजाती ह्या बर्फात आढळतात. अच्छा. बाकी या संपूर्ण प्रजाती तुम्हाला समुद्र किनाऱ्यावर ट्रॉपिकल रिजनमध्ये जिथे वॉटर टेम्परेचर 0 ते 25 डिग्री असतं अशा ठिकाणी सापडतात. सो हे मुळात ह्यांचं नाव आहे हम्बोल्ट पेंग्विन. अच्छा. आणि हे सापडतात चिली आणि पेरूच्या कोस्टल एरियाजमध्ये. हे किती डिग्रीमध्ये राहतात आता? हे इथे आपण 15 ते 16 मेंटेन करतो, पाणी पण आणि एअर पण. आणि आपल्याला महत्वाची काळजी घ्यायला लागते, कारण की ॲटमॉस्फिअरमध्ये ना ॲस्परजिलसिस नावाचा एक हे असतो ज्याच्यामुळे यांना फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणून आपल्याकडे एअर हँडलिंग युनिट आहे. तर ॲटमॉस्फेरिक जी काही हवा आहे ती वेगवेगळ्या फिल्टरमधून फिल्टर करून ऑलमोस्ट 99.99% प्युअर एअर आतमध्ये सोडलं जातं. म्हणजे आतमध्ये एकदम प्युअर ऑक्सिजन आहे, प्युअर ऑक्सिजन हो. आणि मग जे काही त्यांची विष्ठा वगैरे असते ती रेग्युलरली दिवसातनं 3 वेळा क्लीन केली. पण लोकांचा रिस्पॉन्स आहे म्हणजे पेंग्विन बघण्याचा? पेंग्विन बघण्यात लोकांना खूप इंटरेस्ट आहे, कारण एकतर भारतात ही एकमेव फॅसिलिटी आहे. ह्याचे 2 म्हणजे माझ्या अँगलने मी 2 हे म्हणेन की एकतर आमच्यासारखी मुलं जी ह्या विषयात काम करतात ते भारतात आपण कधीच पेंग्विन बघू शकत नाही. आता ही फॅसिलिटी आहे त्यामुळे आपल्याबरोबर सर्वसामान्य लोकांना तर बघता येतं. दुसरी महत्वाची गोष्ट, जी वेटनरी स्टुडंट्स इथे इंटर्नशिप्सला येतात हे संपूर्ण देशभरातले स्टुडंट्स असतात, प्लस जे MSCचे इंटर्नशिपसाठी स्टुडंट येतात त्यांना ही फॅसिलिटी जवळून बघता येते, त्यांच्यासोबत काम करता येतं. सो त्यांना हे जे काही आहे हे भारतातच उपलब्ध आहे, नाही तर हे शिकायला बाहेर जावं. कारण इथे जे डॉक्टर काम करत आहेत ते शिकायला बाहेर जाऊन शिकून आले आणि मग त्या गोष्टी इथे इम्प्लिमेंट केल्या. तर हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की जनरली आता लोक बघायला येतात आणि ह्या आय टू आय कॉन्टॅक्ट होतो. त्या पेंग्विनना ही माणसळलेली आहे, म्हणजे पेंग्विनना ती माणसं दिसतात पण ह्या इथल्या माणसांचा त्यांना काही फरक पडत नाही. ते आपल्या आपल्या ह्याच्यात असतात. फक्त जेव्हा त्यांचे कीपर वगैरे जातात ना तर प्रत्येकाचे काही फेवरेट्स आहेत. मग तो कीपर आत गेल्यावरती त्यांच्या मागे मागे फिरणार, हा, किंवा त्या डॉक्टरच्या मागे मागे, किंवा त्यांना माहिती असतं की हे आपल्याला मासे देत आहेत तर येऊन तिथे उभं राहणार. असं ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या चालू असतात. पण त्यांना हात वगैरे लावला जातो? हो, हात वगैरे लावला जातो. फक्त त्यांनाच अलाउड असतं. आणि त्यांच्यात ते आत जाताना एक विशिष्ट त्यांचा युनिफॉर्म आहे ते घालून किंवा गमबूट, मग तिथे फुटबाथ असतो, त्याच्यात पाय बुडवूनच आत एंट्री करायची. असं सगळे प्रिकॉशन्स आपण जेवढे जास्त प्रिकॉशन्स घेऊ तेवढं जास्त आपण चांगली फॅसिलिटी मेंटेन करू. जेव्हा पेंग्विन आल्यानंतर ज्या मीडियामध्ये ज्या बातम्या आल्या होत्या म्हणजे बऱ्याचदा भीतीदायक वातावरण काय होणार, म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट की मुंबईच्या वातावरणात कसं राहणार, पण आपण जसं घरात ॲक्वेरियम सेट करतो हे त्याच पद्धतीने केलेलं आहे. आणि हे आपण आणलेले साऊथ कोरियाच्या कोएक्स ॲक्वेरियम मधून. अच्छा. हा, वा, मी पण पहिल्यांदाच बघितले पेंग्विन. मी यापूर्वी कधीच पेंग्विन बघितलं नव्हतं. वा, खूप इंटरेस्टिंग आहे. यांचं वैशिष्ट्य काय किंवा यांची गंमत काय सांगू शकाल की या पेंग्विनशी? हे एकतर मी जसं म्हटलं की हे माणसासारखे 2 पायावर चालतात आणि असं वाटतं की चार्ली चॅप्लिनने अंगावर कोट घालून तो जसा चालायचा त्याचप्रमाणे हे पेंग्विन जातात. आणि थोडंसं आपण म्हणतो ना की थोडंसं एक कार्टुनिस्ट कॅरेक्टर. आता तुम्ही बघा ना, ते जिथे जिथे ते लेझर लाईट फिरते त्याला फॉलो करतायत. पेंग्विनना म्हणजे हुशार असतात, हुशार, खूप हुशार प्राणी आहेत. आणि मुळात ते कळपाने राहत असल्यामुळे किंवा ग्रुपमध्ये राहत असल्यामुळे एक त्यांच्यात बॉन्डिंग असतं छान. आणि म्हणूनच आता ही एवढी जी, कारण की ते कॉलनीमध्ये राहणारे पक्षी आहेत. किती स्पीडनं पोहतात? ह्यांचा स्पीड आहे 32 km/h. म्हणजे एका ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्टच्या तिप्पट जास्त वेग हा त्यांचा. त्याच्यामुळे जबरदस्त स्पीड असतो त्यांचा. आणि त्यांना हे फास्ट पोहताना बघणं खूप, आता बघा किती स्पीडने पोहतात. आणि इतकं त्यांना सेन्स आहे की तिथे वॉल संपते, पटकन टर्न मारतात तिथे. आणि मग जसं मी म्हटलं की मेल फिमेल आयडेंटिफाय करायला ते टॅग्स लावलेले आहेत, कारण आपण ह्यांचं सेक्सिंग करायला आपल्याला DNA टेस्ट करावं लागतं. ब्लड ड्रॉप किंवा फेदरचा एक पीस घेऊन त्याचं DNA सॅम्पलिंग सिक्वेन्सिंग करूनच मेल फिमेल आयडेंटिफाय होतात. आपण असं बघून नाही सांगू शकत. मग त्याप्रमाणे त्यांना टॅग केलेले आहेत. जे मेल आहेत त्यांना राईटला आहे, जे फिमेल आहेत त्यांना, प्लस प्रत्येकाची नावं आहेत, मग नावाप्रमाणे कलर कोड ऍड केले. आता तर इथं पूर्ण सेट झालेलं आहे, पूर्ण सेट झाले. आता हा पूर्ण आपण एक स्टँडर्ड प्रोटोकॉल सेट केला की अशा प्रकारची जर फॅसिलिटी हवी असेल तर काय काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत, काय काय फॅसिलिटीज असली पाहिजेत, ह्याचं सगळं स्टँडर्ड SOPs आपण तयार केलेलं आहे. आता
ह्याचा बघा, हा इकडचा थोडासा बल्की दिसतो आणि त्याचा अजून ग्रेइश कलर दिसतो. डार्क त्याचा आत्ता मोल्टिंग झालंय. या दोघांचा आत्ता होतो. फुल व्हाईट आहे तो. हा त्याचं झालंय त्याचं, आणि हा दगडावर जो उभा आहे ना त्यांचं झालं. आता ते अजून थोडा डार्क कलर होत जाईल. आणि जेव्हा पिल्लं जन्माला येतात तेव्हा त्यांना हा मानेजवळ जो काळा बँड आहे ना तो नसतो. ते संपूर्ण पांढरा असतं. हा 1 वर्षाचं होत आलं की त्यांचं मोल्टिंग मध्ये जातात. मग त्यांची पिसं गळून नवीन पिसं येतात. मग तेव्हा तो बँड डेव्हलप होतो. इथं किती लोक व्हिजिट करतात इथे? म्हणजे आता पूर्णपणे झू मध्ये जवळपास मंडे टू फ्रायडे 4 ते 5 हजार हा नॉर्मल वीक डे काउंट. शनिवारचा 10 ते 12 हजार, रविवारचा 20,000 प्लस. आणि सुट्टींच्या दिवसात म्हणजे दिवाळीची सुट्टी किंवा उन्हाळ्याची सुट्टी हा आठवड्याचा काउंट जातो 10,000. शनिवार जातो 15 ते 20 आणि रविवार जातो 25 ते 30 हजाराच्या वरती असं. आता मग हे खूप असं सध्या हॉट केक आहे. हा म्हणजे आलेला प्रत्येक माणसाला त्या पेंग्विन बघायला. काही लोक अशी पाहिले तुम्ही की पहिलं आल्या इकडे येतात, पेंग्विन बघतात, मग नंतर मग पहिला पेंग्विन बघायचं ना, मग नंतर बाकीच्या गोष्टी बघायच्या. किंवा आता पेंग्विन नंतर लोकांचं सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण टायगर आहे. कारण की जसे हे पाण्यात पोहतात तशीच एकमेव फॅसिलिटी आपण केली आहे जिथे तुम्हाला वाघ पाण्याखाली पोहताना दिसतो. सो त्याच्यामुळे लोकांचं तर सेकंड अट्रॅक्शन वाघ असतो. आणि तेच डेडिकेटली इथे 4 डॉक्टर आणि 4 कीपर 3 शिफ्ट मध्ये 24/7 365 डेज. तेवढंच काम. रात्रीच्या वेळी पण ते लोक जरी हे पेंग्विन झोपलेले असतील तरी ते CCTV वर मॉनिटर करत असतात डॉक्टर. झोपतात असेच झोपतात असं. हा इथे पोटावर झोपतात असे. हा आता दुपारी आला तर तुम्हाला दिसेल की काही जण दगडावर झोपले. किंवा आता हा आहे तो ऑस्कर आहे, त्याचा फिक्स दगड आहे. अच्छा. तिथे तो कोणाला यायला देत नाही. हा हे मेरा इलाका आहे, मी इकडे कोणाला अलाउड नाही करणार. त्याच्यामुळे तो तिथे जवळपास आजूबाजूला कोणाला फिरायला देत नाही. ते त्याचं आहे. आणि त्या मेन ज्या डॉक्टर आहेत, डॉक्टर मधुमिता, त्यांचा तो फेवरेट आहे. म्हणजे त्या आल्या की तो त्यांच्या आजूबाजूला पळणार, त्यांच्या आजूबाजूला असणार, असं त्याचं सगळं आहे. खूप इंटरेस्टिंग आहे ते. पेंग्विन आले ते एका अर्थानं बरंच झालं. हो. आणि त्या निमित्ताने ही महाराष्ट्रातली पहिलं ग्लास विविंग एक्झिबिट आहे. ह्याच्या आधी महाराष्ट्रात कुठेही काचेची प्रदर्शनी नव्हती पेंग्विनच्या निमित्ताने. आणि त्यात पण ती अंडर वॉटर असल्यामुळे म्हणजे लोकांना सगळं पाण्याखालच्या हालचाली छान पद्धतीने दिसतात. आणि जसं त्यांचा नॅचरलिस्टिक हॅबिटेट आहे तसंच थोडंसं रेप्लिकेट आपण केलं. सूर्यप्रकाश येण्यासाठी तिकडनं विंडो आहेत. ते सकाळचा सूर्यप्रकाश आतमध्ये येतो. कारण तुमचा डे लाईट पॅटर्न सूर्यप्रकाश आहे त्यांचा मेटिंग मोल्टिंग ह्याच्यात खूप महत्त्वाचा असतो. मेटिंग सीझनमध्ये आपण त्यांना स्टिक्स आणि पेबल्स देतो. मग त्याच्यानंतर मेल त्याचं नेस्ट बनवतो. ते फिमेलने अप्रूव्ह केलं तरच मेटिंग होतं. म्हणजे हे खूप इंटरेस्टिंग आहे की ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. आणि मग ते झाल्याच्या नंतर 7 ते 8 दिवसात फिमेल 1 किंवा 2 अंडी देते. मग त्याच्यानंतर मेल आणि फिमेल दोघं पण ते उगवण्याचं काम करतात. ते साधारण 45 ते 50 दिवस चालतं. त्याच्यानंतर पिल्लू आल्यानंतर सगळं पॅरेंटिंग दोन्ही पॅरेंट्स करतात. गरज पडली तर डॉक्टर इंटरव्हेट करतात, अदरवाईज नाही. अदरवाईज गरज वाटली तरच. नाही फॅमिली म्हणूनच राहतात. काय फॅमिली म्हणून राहतात. हो फॅमिली म्हणून राहतात. आता जरा ही नवीन पिल्लं जन्मलेली खूप जास्त आहेत. नाही सगळी ती बऱ्यापैकी 2 ते 1.5 वर्षाची सगळी पिल्लं आहेत. आणि पेंग्विनचं लाईफ किती असतं? ही स्पीशीज वाईल्डमध्ये 22 ते 25 वर्ष जगते. कॅप्टिव्हिटीमध्ये किंवा प्राणी संग्रहालयात जेव्हा ते असतात तेव्हा त्यांचं लाईफ स्पॅन जास्त वाढतं. कारण त्यांना रेग्युलर केअर, मेडिकेशन, फूड या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित प्रोव्हाइड करतो. त्याच्यामुळे सगळ्याच प्राण्यांचा लाईफ स्पॅन थोडासा जास्त असतो. आता यात सगळ्यात मोठा पेंग्विन किती वर्षाचा आहे? ह्याच्यात सगळ्यात मोठा आहे ती 11 वर्षाची आहे. आणि सगळ्यात छोटा आहे तो केवढा? सगळ्यात छोटा आहे ते 1.5 वर्षाचा असणार. ते फारच क्यूट आहे. ते गोल फारच क्यूट वाटतं. हो धमाल. आणि सगळ्यात लोकांना पेंग्विन क्यूट वाटत असले तरी त्यांचा आवाज तितका क्यूट नसतो का? गाढव ओरडतं. अरे तसा काहीचा त्यांचा आवाज असतो. म्हणून आम्ही एकदा वर्ल्ड म्युझिक डेला पेंग्विनचा आवाज कसा असतो हे मुद्दाम पोस्ट केलेला. माहित नसतो. लिटरली गाढव ओरडतात. कधी ओरडतात ते? असं मध्ये मध्येच ओरडतात असं. म्हणून असं परेड केल्यासारखं चालतं. किती गोड.
मी तर हे फिल्म्स मध्ये किंवा डॉक्युमेंटरी मध्ये बघितलंय डिस्कव्हरीच्या, हे पहिल्यांदाच बघतो. आता आपण चाललोय वाघाच्या प्रदर्शनीकडे आणि आपल्याकडच्या प्रत्येक प्रदर्शनी हा युनिक आहेत किंवा थीम बेस्ड आहेत. बाकीच्या प्राणी संग्रहालयामध्ये फक्त प्राणी डिस्प्ले केलेले असतात, त्यांची माहिती असते. आपण तसं केलं नाही. आपण पहिलं एक असे प्राणी संग्रहालय एक वेगळा पायंडा आपण रोवलाय की वेगवेगळ्या थीम बेस्ड एक्झिबिट आहे. जसं की हे रणथंबोरचा जोगी महलचा रेप्लिका आहे. तर लोकांना असं वाटलं पाहिजे की त्यांनी रणथंबोर मध्ये जाऊन वाघ पाहिला, तर त्या पद्धतीने हा जोगी महलचा रेप्लिका केलेला आहे. इथले ही 2 पिल्लं आहेत, जय आणि रुद्रची. 2022 नोव्हेंबरमध्ये इथे जन्मली आणि त्यांचे आई बाबा आहेत ते शक्ती आणि करिश्मा, जे आपण औरंगाबाद झू वरून आणले. आता नावं कशी ठरतात? आपण ठेवतो किंवा आधीच्या प्राणी संग्रहालयात ठेवलेली असतात. लोकांना एकतर महत्वाचा प्रश्न असतो की बऱ्याचशा लोकांना असं वाटतं किंवा प्राणी संग्रहालयाला विरोध असतो, कारण लोकांना असं वाटतं की हे प्राणी जंगलातून उचलून आणलेले असतात, पण ते तसं मुळात नसतं. हे प्राणी वर्षानुवर्षे, जनरेशन टू जनरेशन हे प्राणी संग्रहालयात जन्मलेले असतात. आपण फक्त त्यांचं जीन पूल मेंटेन ठेवायला वेगवेगळ्या झू सोबत एक्सचेंज प्रोग्राम करतो. हे बार्टर असतं, म्हणजे प्रत्येक झूची एक मास्टर प्लॅन असतो ज्याच्यात ठरलं असतं की तुम्ही किती ॲनिमल तुमच्याकडे ठेवू शकता. समजा तुम्ही 4 वाघ ठेवू शकता, 4चे 5 झाले, मग तुम्ही ज्या झू मध्ये वाघ नाहीये तिथे तो वाघ पाठवायचा आणि ते आपल्याकडे जे प्राणी आहेत ते त्यांच्याकडून असं देवाणघेवाण चालतं. त्याच्यामुळे यांचा जीन पूल पण मेंटेन राहतो आणि ॲनिमल सुद्धा हेल्दी राहतात. पण त्यात पण असं आहे की आपण थायलंडला वगैरे बघितलं की हे वाघांना आपण हात लावतो, तसं अजिबात नाही करत. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट नुसार आपल्याला भारतात ही परवानगीच नाही. आपण कॅप्टिव्ह ॲनिमलला पण पेट नाही बनवू शकत, नाहीतर मग त्याचं जे काही बिहेवियर आहे वाईल्ड तो राहणार नाही. म्हणजे ही पिल्लं आहेत, ही ह्यांना कोणी पाण्यात पोहायला शिकवलं नाही, पण ते पाण्यात पोहतात. ते उडते कावळे मारतात. म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी आहेत. किंवा आम्ही त्यांना ऍक्टिव्ह ठेवायला झाडावर चिकन वगैरे हँग करतो रविवारच्या दिवशी, जेव्हा लोक जास्त असतात. मग ते झाडावर कसं चढतात किंवा झाडावर त्यांचं क्लॉ मार्किंग कशी करतात, ह्या सगळ्या गोष्टी लोकांना बघता येतात. जसं रणथंबोरमध्ये छोटी छत्री नावाचं एक स्ट्रक्चर आहे आणि तिथे मछली वाघिणीचे बऱ्याच फोटोग्राफर्सनी फोटो काढले, तर तो सेम फील यावा म्हणून तिथे मध्ये तसं स्ट्रक्चर केलं. आणि मागचं जे आहे ते संपूर्ण फीड हाऊस आहे. रात्रीच्या वेळी ते संपूर्ण प्राणी तिथे असतात. आतमध्ये त्यांना फिरण्यासाठी मोठी जागा आहे. त्यांचं खाणं तिथे टाकलं जातं. सगळे डोअर लॉक करून मग तिथे पुली असते, ती ओढल्यानंतर हे जे छोटे डोअर्स आहेत ते वर जातात आणि मग हे आतमध्ये जातात. आणि हे सगळ्या झू मध्ये हा टायमिंग सेम असतो, जेणेकरून हे प्राणी दुसऱ्या झू मध्ये गेल्यावर सुद्धा सेम सायकल मेंटेन झाली पाहिजे. पण मग आता ह्या वाघांची तब्येत नीट आहे की नाही बघायला किंवा मेडिकेशन नंतर करायला काय टीम आहे आपल्याकडे? त्यासाठी आपल्याकडे वेटनरी डॉक्टर्सची टीम आहे. जो कीपर असतो त्याचं पहिलं सर्वात आल्यानंतर काम असतं की आपले प्राणी चेक करणं, आतमध्ये इथला एरिया चेक करणं, इथे सगळं ओके असेल तर त्या प्राण्यांना इथे सोडणं. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं, आदल्या दिवशी जे त्याला खाणं दिलंय ते आपण वजन करून देतो प्रत्येकाचं, म्हणजे नराचं एवढं, मादीचं एवढं, पिल्लांचं एवढं. ते जे काही उरलेलं आहे ते आपण गोळा करून पुन्हा त्याचं वजन करतो, म्हणजे कळतं काल रात्री त्यांनी किती खाल्लंय. कारण प्राणी आजारी असल्यावर पहिला साईन असतं की ते जेवण खाणं कमी करतात. मग ते चेक केलं जातं. त्याच्यानंतर आतला संपूर्ण एरियाची साफसफाई केली जाते आणि मग दिवसभर मग त्यांचं काय हावभावाचं निरीक्षण वगैरे कीपर करतो. हे कीपरचं मेजर काम असतं. तर ह्या याच्यात आपण काचेच्या प्रदर्शनी बरोबरच नैसर्गिक अधिवास निर्माण केला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मगाशी त्याने सांगितलं की वाघ पाण्यात पोहताना जनरली पाहता येत नाही, तर तिथे त्यांनी पाहून केलेलं आहे, त्यामुळे वाघ पोहताना पण दिसतो पाण्यातला वाघ पण बघता येतो. आणि म्हणजे सुंदरबनला लोक जाऊन वाघ बघतात पाण्यात पोहताना, पण ते बोटीवरून दिसतं, पाण्याच्या वरून. पाण्याखाली तो पॉक असे त्याचे करतो की ह्या सगळ्या गोष्टी काच असल्यामुळे सुस्पष्टपणे दिसतात. आणि तितकंच जसं त्यांना बांबूमध्ये हाईड व्हायला आवडतं, त्याच्यामुळे त्याप्रमाणे बांबू सगळ्या पेरिफेरीला लावलेला, किंवा लेमन ग्रास असेल किंवा पुदिना असेल. जसं मांजरांचं पोट बिघडल्यावर ते गवत खातात, तसंही हे ह्या प्रकारची गवत खातात. त्या प्रकारच्या गवताची लागवड केली आहे, जेणेकरून त्यांचा पोट अपसेट असेल तर तेव्हा ते खाऊन ठीक होतात. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी असतात. आता आपल्याकडे 2 वाघ आहेत. 2 वाघ आहेत. आज 2 सोडले, टोटल 4 आहेत आपल्याकडे. दुसरे 2 दुसरे 2 आज आत आहेत. पण ते आत काय ते अल्टरनेट, कारण की पिल्लांबरोबर आता आई वडील नसतात.
कारण टायगर सॉलिटरी ॲनिमल आहे. तर मग रविवार, मंगळवार आणि शुक्रवार ही पिल्लं असतात आणि बाकीचे दिवस त्यांचे आई बाबा असतात. रविवारी किंवा शनिवारी सुट्टीच्या दिवशी तुम्ही लोकांना अट्रॅक्शन म्हणून काय वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करता? जसं चिकन ठेवतो किंवा बॉक्सेस मध्ये हाईड करतो किंवा सगळ्यात महत्वाचं करतो आम्ही वेगवेगळ्या प्राण्यांचं जे मलमूत्र असतं ते वेगवेगळ्या एक्झिबिट मध्ये शिंपडतो, जेणेकरून त्यांना जंगलात असल्याचाच फील येतो. कारण की जंगलात ते लोक एकत्र राहत असतात, मिक्स टेरिटरी असते, मग ते आपलं टेरिटरी मार्क करणं ह्या सगळ्या गोष्टी. पण मग आता या एरियामध्ये तुम्ही जेव्हा असं शिंपडता दुसऱ्या ॲनिमलचं युरिन किंवा असं, यांचं बिहेवियर पॅटर्न काय बदलतो? ते वाघांचं तर सरळ जाऊन ते वास घेऊन आपली टेरिटरी पुन्हा मार्क करतात. तरस असेल किंवा कोल्हे असतील त्यांचं थोडंसं वेगळं असतं. जेव्हा आपण तिकडे जाऊ मी तुम्हाला सांगेन की ते लोक कशा प्रकारे बिहेव करतात. तर हे खूप इंटरेस्टिंग आहे. आता उन्हाळ्याचे थोडेसे दिवस आहेत, मग आम्ही काय करतो, त्यांचं जे खाद्य असतं मांस असतं त्याचं खिमा बनवून त्याचा आईस केक बनवून त्यांना सो ते थोडंसं थंडावा त्यांना फील व्हायला किंवा या सगळ्या गोष्टी. तर ह्या सगळ्या प्रकारच्या एनरिचमेंट सीझन वाईज प्रत्येक प्राण्यानुसार चेंज होत असतात. त्या गोष्टी करतो, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. कारण जरी ते प्राणी संग्रहालयातले असतील तरी ते त्यांचं पूर्ण वाईल्ड बिहेवियर दाखवतात आणि ते स्टिम्युलेट ठेवण्यासाठी आपल्याला या सगळ्या एनरिचमेंट ऍक्टिव्हिटी कराव्या लागतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांची खूप एक्साइटमेंट असते वाघ बघितला जातो, त्यात पण तो जर काचेच्या जवळून चालत असेल तर लोक खूप आरडाओरडा करतात. एकतर लोकांनाही हे कळलं पाहिजे की आपण प्राणी बघायला जातोय, जसं आपण जंगलात त्यांच्या अधिवासात जातो इथेही तशाच प्रकारचा आपण अधिवास केलाय. तर आपण जेवढं शांत राहता येईल तेवढं तुम्हाला प्राणी छान दिसेल. पण तरी सुद्धा आपल्या या काचा या साऊंड प्रूफ आणि बुलेट प्रूफ आहेत, त्याच्यामुळे माणसांचा तितका आवाज आतमध्ये जात नाही, त्यामुळे प्राण्यांसाठी ते खूप चांगली गोष्ट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची आपण खूप काळजी घेतली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की 2015 पासून जी डेव्हलपमेंट सुरू झाली, खूप सामाजिक संस्थांचा विरोध होता. त्यांना असं वाटलेलं इथली सगळी वृक्षसंपदा तोडून डेव्हलपमेंट होईल, पण या संपूर्ण डेव्हलपमेंटमध्ये एकही झाड तोडलं गेलं. ती झाडं तशीच ठेवून, जसं तुम्ही ह्या कॉर्नरला जर बघाल तर एक झाड आहे आणि त्या कॉर्नरला पण एक झाड आहे, तर ते झाड जर एकतर बाहेर घेतलं असतं तर एक्झिबिटची साईज कमी झाली असती, पण ते दोन्ही एजेसला आहेत, तर त्याला इलेक्ट्रिक फेन्सिंग लावले आणि ते झाड तसंच सेव्ह केलं. त्याच्यामुळे वाघ तिथे जात नाही आणि ते झाड पण संरक्षित राहिलं आणि एक्झिबिटची साईज सगळ्या गोष्टी पॉसिबल झाल्या. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सगळे जे काही आता एक्झिबिट आहेत ते डिसेबल फ्रेंडली आहेत. म्हणजे तुम्ही बघाल सगळ्या ठिकाणी असे रॅम्प्स आहेत, हे सगळीकडे आहेत. त्याच्यामुळे तुमचं व्हीलचेअर असेल किंवा लहान मुलांचे कार्ट असतील हे शेवटपर्यंत पोहोचतं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी हे फार महत्त्वाचं आहे की व्हीलचेअर आणि लहान मुलांचं बेबी स्ट्रोलर तो पण सगळीकडे जातो, त्यामुळं कोणीही इथे येऊ शकतं आणि बघू शकतं. हे मला फार महत्त्वाचं वाटतं. आपण इथे लावले की रणथंबोर अशा पद्धतीचा हे सुद्धा, म्हणजे आपण फक्त प्राणीबद्दल किंवा याच्याबद्दल इन्फॉर्मेशन नाही देत आहे, तर आपण इंडियन हेरिटेज, इंडियन कल्चर याच्याबद्दल सुद्धा आपण लोकांपर्यंत माहिती. मगाशी तुम्ही म्हणत होता हे झाड, हे इलेक्ट्रिक फेन्सिंग. तर जेव्हा तो जेव्हा त्याला पहिल्यांदा सोडलं तेव्हा लकीली माझा व्हिडिओ चालू होता आणि मी रेकॉर्ड करत होतो की काय करतोय तो. इथे जर थोडा वेळ घुटमळला, त्याने बघितलं, 2 पायावर उभा राहिला, हलकंसं टच केलं तर त्याला एक मायन्यूट शॉक बसला, थोडा बाजूला झाला. त्यानंतर कधीच, आता जवळपास 5-6 वर्ष झाली, कधीच तो या एरियात किंवा त्याला टच करायला गेलेला. म्हणजे प्राण्यांना ती जाणीव असते, त्यांना कळतं की एखाद्या ठिकाणी जर आपल्याला धोका असेल तर तिथे परत जायचं नाही. मग कोणीच वाघ तिथं जात, कोणीच वाघ नाही जात. त्याच्यामुळे, कारण की बघा हे खूप जवळ आहे आणि वाघ इझिली त्याच्यावर क्लाइंब करू शकतो, पण अजिबात तसं कधीच काही झालेलं नाहीये. तर ते खूप महत्वाचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी, किंवा वाघ का महत्वाचे आहेत. आणि हे एकदम सोप्या सुटसुटीत भाषेत पिक्टोरियल फॉर्म मध्ये, ज्यांना लिहिता वाचता पण येत नाही त्यांना थोडंसं इमेजेस बघून गोष्टी कळतील अशा पद्धतीचे सायनेजेस बनवलेले आहेत. कारण सायनेजेस खूप इम्पॉर्टंट असतात, कारण मुळात प्राणी संग्रहालय हे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे, बरोबर. हे मनोरंजनाचं ठिकाण नंतर, पण पहिलं, कारण कुठल्याही लहान मुलाची निसर्गाची जी ओळख असते ती एखाद्या प्राणी संग्रहालयात नव्हते, किंवा प्राण्या पक्ष्यांची जी ओळख असते, कारण सगळ्यांनाच सफारीजला जाणं शक्य होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सफारीमध्ये
एकाच वेळी तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसत नाही. तर प्राणी संग्रहालय हे महत्वाचं आहे, कारण की तुम्ही इथे येऊन वेगवेगळ्या प्राण्यांच्या स्वभावाचं निरीक्षण करू शकता तुमचा वेळ घेऊन आणि तुमचा वेळ घेऊन वेळेनुसार तुम्ही बघू शकता. तर ते खूप महत्वाचं असतं. वाघाबद्दल म्हणजे याच वाघाबद्दल नाही, एकूण वाघाची वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही? एकतर तो खूप इतके उमदा जनावर आहे. हो, देखणा तर आहे, देखणा आहेच, प्लस तो सॉलिटरी आहे. वाघ हा एकटा राहतो आणि एक मेल स्वतःच्या टेरिटरीमध्ये 3-4 फिमेलला समाविष्ट करून घेतो. प्लस तो अपेक्स प्रिडेटर आपण ज्याला म्हणतो, कारण की तो अन्न साखळीतला सर्वात श्रेष्ठ आहे. कारण जर वाघच नसतील तर शाकाहारी प्राण्यांची संख्या भरपूर वाढेल आणि परिणामी आपली जंगलं किंवा ज्या शेतीच्या जागा आहेत त्या कमी होत जातील. तर त्याच्यामुळे वाघ असणं अन्न साखळीमध्ये प्रत्येक गोष्ट, जसं मध्ये चायनामध्ये सुरुवातीला एका काळात संपूर्णपणे चिमण्यांवर बॅन केला आणि परिणामी तिकडे जे आपलं लोकस्ट असतात, नागतोडे, त्यांचा जेव्हा अटॅक व्हायला लागला आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की चिमण्या किती महत्वाच्या. त्याच्यामुळे छोट्यातली छोटी आणि मोठ्यातल्या मोठ्या ह्या सगळ्यामध्ये ना सर, जेव्हा हे लोक बघायला येतात तर यांना सांगणं पण कोणीतरी गरजेचं असतं की आता खूप झुंडीच्या झुंडी येतात, म्हणजे एकदम 15-20-40 लोक येतात, तर ते वाघ बघतात पुढे जातात, पण यांना सांगणारा कोणीतरी लागतं असं मला वाटतंय. हो, अशासाठी काय त्याच्यासाठी आपण आता सुरू करतोय की एखादे गाईड ठेवायचा, जो गायडेड टूर करेल, जी संपूर्ण माहिती देईल. कारण की लोक फक्त प्राणी बघून जातात, ह्याच्या मागे किती मेहनत आहे किंवा काय लोक काय काम करतात, इथलं मॅनेजमेंट कशा पद्धतीने चालतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की मित्रमणेवर असं पहिल्यांदाच आपण एक आउटडोअर करतो तो अशासाठी राणीची बाग, की हेच सांगायचं आहे की कशा पद्धतीने सिस्टीम काम करत असते, कशा पद्धतीनं आपण प्राणी संग्रहालयाला भेट देतो तेव्हा कशा पद्धतीने हे प्राणी संग्रहालय बघितलं पाहिजे. म्हणूनच डॉक्टर अभिषेक आपल्यासोबत आहे. वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयाचं यू आर ऍक्टिंग ॲज अ जीवशास्त्रज्ञ आणि शिक्षण आणि जनसंपर्क अधिकाऱ्याचा माझ्याकडे चार्ज आहे. अच्छा. असं मी आलो, कोविडमध्ये जॉईन झालो आणि तेव्हाच 26 जानेवारीला इथल्या नवीन एक्झिबिटचं ओपनिंग झालेलं, त्यामुळे खूप कमी लोकांना माहित होतं आणि नंतर लॉकडाऊन लागला. अच्छा. आणि मी 1 फेब्रुवारीला जॉईन केलेलं आणि मार्चमध्ये लॉकडाऊन, 15 मार्चपासून तर जूज बंद झालेलं. तर मी फोटोज व्हिडिओज टाकायचो, लोक मला विचारायचे हे कुठलं आहे. मी राणीबाग म्हटल्यावर मला वेळात कळायचे काय सांगतो. तर मग मी तेव्हा सरांना आम्ही सजेस्ट केलं की नाही, आत्ता हा बेस्ट टाइम आहे, लोक घरात आहेत, तर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. मग आपण सोशल मीडियावर आलो द मुंबई झू नावाने आणि मग त्या गोष्टी मग आपण वेबसिरीज केली त्या कोविडच्या काळात. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मग ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या. मग आता त्याचे इंटरेस्टिंग झाडांचे व्हिडिओ, ॲनिमल्सबद्दल इन्फॉर्मेशन किंवा जे स्पेशल डेज असतात त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन देणं लोकांना. आणि हे कसं होतं, सगळं मराठी भाषेत असल्यामुळे ना लोक खूप कनेक्ट करतात किंवा ते सोप्या भाषेत त्यांना गोष्टी कळतात. तर ते खूप इंटरेस्टिंग होतं. तर संपूर्ण हा 53 एकरचा जो परिसर आहे त्याच्यात 6611 झाड आहेत, 283 प्रजातीची. आणि आपले जे एकूण 7 खंड आहेत त्यातल्या 6 खंडातली रिप्रेझेंटेटिव्ह झाडं इकडे. म्हणजे मुळात लोकांना असं वाटतं राणीचा बाग हे जिजाऊंमुळे नाव आहे, तर तसं नाही आहे. हे व्हिक्टोरिया राणीसाठी बनलेलं गार्डन होतं. मग क्वीन्स गार्डनचं मराठीत झालं राणीची बाग. स्वातंत्र्योत्तर नाव त्याचं बदललं गेलं. आता संपूर्ण नाव आहे वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय. आणि ह्या संपूर्ण 53 एकरात जो मुख्य रस्ता आहे तो असा बायफर्गेट झालेला आहे. त्याच्यामुळे 64 पॉकेट गार्डन तयार झाले, छोटी. ओके. आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोक जरी आली तरी लोक पसरली जातात. आणि हे जे काही रोज सर्कल आहे, तर राणीबागेचे 2 मुख्य रस्ते इथे इंटरसेक्ट होतात. आणि मुळात आपलं हुतात्मा चौक जवळचं जे फ्लोरा फाउंटन आहे ते ह्या जागेसाठी बनलेलं आहे. तो इथे येणार होता. इथेच इन्स्टॉल होणार होतं, पण सेकंड वर्ल्ड वॉरमुळे खूप खर्च झाला आणि ते इन्स्टॉलेशन तिथून बनून आपल्याकडे यायला उशीर झाला. आणि तोपर्यंत ही बाग लोकांसाठी खुली झाली, त्याच्यामुळे इथे ते इन्स्टॉल न होता ते तिकडे झालं. हो, नाहीतर त्याचं जर स्ट्रक्चर बघाल तर ते एखाद्या गार्डनसाठीच बनवलं झालं, तसं तो फाउंटन इथे असला असता. त्यामुळे असे काही किस्से आहेत. आणि हे
हे रोज गार्डन. हे रोज गार्डन आहे. इथे 12 महिने तुम्हाला असे फुललेले गुलाब बघायला मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ब्रिटिशांनी बनवलेलं सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रोजेक्ट आहे. म्हणजे BMC बिल्डिंग असेल किंवा CST स्टेशन, त्याच्या आधीचा सर्वात मोठा प्रकल्प हा. आणि सुरुवातीला हे गार्डन शिवडी एरियामध्ये होतं. बरं. पण तिथे लोक जात नव्हती कारण ते सिटीपासून लांब होतं. म्हणून मग ब्रिटिशांनी ठरवलं की ते इकडं भारतीय आणि ब्रिटिशांच्या वस्तीच्या जवळपास, म्हणून मग त्यांनी ही जागा सिलेक्ट केली. मग आता म्हणजे आता जी सगळी इथं जे लोक येत आहेत त्यातला वयोगट काय आहे? म्हणजे लहान मुलं येत आहेत की कॉलेजचे येत आहेत की वयोवृद्ध येत आहेत? सगळे म्हणजे लहान मुलांपासून वयोवृद्ध. जेव्हा बरेचदा असं होतात की मुंबईतल्या लोकांचं कसं असतं, आपल्याकडे गावावरून कोणी आलं तर त्यांना पहिली गोष्ट काय दाखवायची तर राणीची बाग. तर बरेचदा आम्ही असं बघितलंय की वयोवृद्ध असतात, वयस्कर लोक असतात आणि ते जेव्हा पेंग्विन बघतात ना पहिल्यांदा, त्यांच्या चेहऱ्यावर जे काही आनंद असतो तो पेंग्विन बघितल्यानंतर पहिल्यांदाच बघितलेलं असतं. किंवा आता ज्या काही नवीन आपण एक्झिबिट्स बनवल्यात, प्रदर्शनी बनवल्यात, त्याच्यात असं आहे की काच असल्यामुळे प्राणी तुम्हाला अगदी जवळ दिसतो. म्हणजे वाघासारखा प्राणी तुमच्या बाजूला दिसतो. तर लोकांचं ते एक खूप वेगळं असतं अनुभव की कारण आपण नॅशनल पार्कमध्ये किंवा कुठे जातो सफारीला लांब दिसतो, किंवा बाकी झू मध्ये पण तशाच प्रोव्हिजन असल्यामुळे ते प्राणी लांब दिसतात. पण काच असल्यामुळे ना तो खूप एक महत्वाचा बेनिफिट आहे. पण जनरली सुट्ट्यांच्या काळामध्ये लोकांनी यावं किंवा मुलांनी यावं येण्यासाठी तुम्ही काही कन्सेशनल रेट मुलांसाठी किंवा असं काही सवलती असतात का? आहेत? मुळातच आपण हे कसं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंडर असल्यामुळे मुळातच इथे रेट खूप कन्सेशन काय म्हणजे एडल्टचं तिकीट आहे 50 रुपये, 12 वर्षापर्यंत मुलांचं तिकीट आहे 25 रुपये. जर आई वडील आणि 2 मुलं 12 वर्षाखालील असतील तर त्यांचं फॅमिली तिकीट 100 रुपये आहे. त्याच्यानंतर आणि मग आपण सिनियर सिटीजन असतील किंवा डिसेबल लोक असतील ह्यांना सगळ्यांना फ्री एंट्री आहे. हो का? हो. अरे खूपच नॉमिनल आहे. पण इथे एकदा आलं की सकाळी किती वाजता उघडते? सकाळी 9:30ला उघडते, ती संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शेवटची एंट्री असते. संध्याकाळी 6 वाजता संपूर्ण बाग बंद. म्हणजे तुम्ही एकदा तिकीट काढलं की तुम्ही दिवसभर थांबू शकता. आणि बरेचदा फॅमिलीज करतात, 1 डे आउट करतात सकाळपासून इकडे. पण मग इथं सकाळपासून जर खाण्याची वगैरे पद्धत आहे? हो, दोन आपल्याकडे वेगवेगळे कॅफे आहेत, तर तिथे जाऊन लोक खातात किंवा स्वतः घरून काही बनवून घेऊन येतात आणि खातात. हे आता आपण कुठे चाललोय? हे इथे वेगवेगळ्या प्रकारची हरणं आहेत, डिअर ग्रुप्स मधली. मग सांबर डिअर आहे, स्पॉटेड डिअर आहे, बार्किंग डिअर आहे. हे आपण थोडंसं जसं पूर्वीचं होतं मोटेड एन्क्लोजर ज्याला आपण म्हणतो किंवा मोटेड एक्झिबिट, ज्याच्यात व्हिजिटर एरिया आणि प्राणी जो फिरतात त्याला पॅडॉक एरिया म्हणतात, त्याच्यामध्ये एक डिस्टन्स असतं, त्याच्यामुळे ते प्राणी बाहेर येऊ शकत नाही. इथे संपूर्णपणे आपण ना पूर्ण लॉन वगैरे लावून हिरवळ तयार केलेली, पण हे डिअर्स असल्यामुळे त्यांनी ते अख्खं खाऊन टाकलं. आता परत ते थोडंसं लावावं लागेल. किंवा आता प्रत्येक ह्याच्यामध्ये आहे ना रनिंग वॉटर बॉडी केलेली आहे, त्यामुळे त्या प्राण्यांना तो उन्हाळ्याच्या वेळी पण थोडंसं नैसर्गिक अधिवास आपण तयार केलं. किती आहेत डिअर एकूण? आता 5 ते 6 सांबर आहेत आपल्याकडे. हे 20 स्पॉटेड डिअर आहेत आणि 10 बार्किंग डिअर आहेत, ते मागच्या बाजूला असतील. तर हे अशा पद्धतीने केलंय. किंवा त्यांचं हे फीडिंग इथे असतं, हा फीडिंग स्पेस आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला विचारायची आहे की इथं जे येतात बघायला प्राणी, ते प्राण्यांना खायला घालणे किंवा असा प्रकार इथं आता एकतर ह्या मोटेड एन्क्लोजर मुळे त्यांना टाकताच येत. असं सगळीकडे केलं तुम्ही? हे फक्त डिअर साठी केलेलं आहे. पण बाकी सगळ्या प्राण्यांना काचेची प्रदर्शनी असल्यामुळे पूर्वी जे काही व्हायचं, दगड मारणं, खायला देणं, हे संपूर्ण म्हणजे प्राण्यांच्या दृष्टिकोनातून खूप चांगल्या गोष्टी झाल्या. त्याच्यामुळे काय होतं की त्या सगळ्या न्यूसन्स ऍक्टिव्हिटी बंद झाल्या पूर्णपणे आणि लोकांना प्राणी अगदी जवळ दिसायला लागले काचेमुळे. हे 2 खूप महत्वाचे. यांचं फूड कसं असतं? यांचं काय असतं फूड? ह्यांना आता हे लुसन नावाचं जे गवत आहे ते दररोज आपल्याला नाशिकवरून फ्रेश गवत येतं, ते आपण देतो. त्याच्यानंतर गाजर असेल, केळी असेल. हे गवत नाशिकवर नाही? नाशिकवर नाही. हा, त्या मागे जे फिरतंय ना ते बार्किंग डिअर आहे. ते छोटं म्हणजे सेकंड स्मॉलेस्ट डिअर आहे इंडिया मधलं. ते आकारानेच तेवढं लहान असतं.
अच्छा. आणि डिअर मध्ये नरालाच फक्त हॉर्न्स असतात, आपलं अँटलर्स असतात मुळात, मादीला नसतात. आता हे आले सगळे यांचं. मग दुपारच्या वेळी त्यांना वीट ब्रान, मिनरल मिक्सचर, गव्हाचा कोंडा असं मिक्स असलेल्या गोष्टी आपण देतो. आता हे एक म्हणजे जसं मी म्हटलं की थीम, तर इथे कोल्हे आहेत, तर कोल्हे आणि वारली आदिवासी हे जंगलात कोएक्झिस्ट करतात, एकत्र सहअधिवास करतात. म्हणून मग त्यांचं ते वारली पेंटिंग असं घरासारखं झोपडीचं एक प्रतिकृती त्या पद्धतीने. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांना खूप कन्फ्युजन काय, कोल्हा, लांडगा, कोकरी म्हणजे जॅकल, वुल्फ आणि फॉक्स, त्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन असतं. ते एकदम सोप्या चित्रामध्ये आपण दूर केलं, म्हणजे ज्याला लिहिता वाचताही येत नाही तो हे चित्र बघून थोडंफार समजू शकतो. तर इतक्या सोप्या भाषेत आपण ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा. लांडगा मोठा असतो हा, आणि फॉक्स कोकरी अजूनच लहान, त्याची शेपटी अशी झुपकेदार असते. ते आपल्याकडे इथं कोण कोण? आपल्याकडे आता कोल्हे आहे. जसं मी म्हटलं मगाशी की आपण जेव्हा मलमूत्र स्प्रे करतो, हे बघा इथे कोपऱ्यात बसलाय तिकडे. पुन्हा निशाचर प्राणी असल्यामुळे सकाळी तितकाच ऍक्टिव्ह नसतो, पण आपण जेव्हा युरिन वगैरे स्प्रे करतो, जेव्हा मी म्हटलं, तर ह्यांचं बिहेवियर खूप इंटरेस्टिंग असतं. जिथे जिथे युरिन स्प्रे केली आहे तिथे जाऊन ते आपलं अंग घासतात, तो वास घालवतात, पाण्यात जातात, स्वतःला क्लीन करतात, परत येतात, परत अंग घासतात, वास घालवतात, असं ते सतत करत असतात जोपर्यंत तो तिथला वास जात नाही. आणि हे ऑमनिव्होरस आहेत, म्हणजे फळं पण खातात आणि मांस पण खातात. म्हणून आपण संपूर्ण फळं झाडं लावलेत. मग त्यात चिकू, पेरू, आवळा, जांभूळ ची झाडं लावलेली आहेत. त्यामध्ये आम्ही फळं काढत नाहीत, ती पिकून पडली की ते खातात अशा पद्धतीने. आणि जितकं नॅचरलिस्टिक ठेवता येईल. निशाचर आहे. प्लस पेंग्विन आणि ह्याच्यात एक साम्य काय की हे मोनोगॅमस आहेत. एकदा त्यांनी पेअर फॉर्म केलं की आयुष्यभरासाठी जोडी. तर ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे त्यांच्यासाठी. हे आता तुम्ही जो युरिन फॉर्म टाकता, त्यांचं मलमूत्र टाकता, वाघाचं टाकल्यावर वेगवेगळे चेंज होतं. हो, म्हणजे खूप क्युरियस होतात ते. इकडून तिकडून पळापळ असते, मग जिथे जिथे वास येतोय तिथला वास घालून आपली टेरिटरी मार्क करणं, हे प्रत्येक प्राण्याचंच वैशिष्ट्य असतं की आपली हद्द सुनिश्चित करणं, ज्याला आपण टेरिटरी मार्किंग म्हणतो. तर ते सगळ्या गोष्टी करताना दिसतात. तसंच तरस सुद्धा सेम ऍक्टिव्हिटी करतो जेव्हा आपण अशा प्रकारच्या गोष्टी करतो. आणि मग एक जेवढंसं ॲस्थेटिक ठेवता येईल तेवढं आपण ॲस्थेटिक ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही संपूर्ण बाग हेरिटेज ग्रेड 2B अंडर येते. कारण आपल्याकडे बरेच हेरिटेज स्ट्रक्चर, मॉन्युमेंट्स, या सगळ्या गोष्टी आहेत, स्टॅच्यूज आहेत. त्याच्यामुळे मग त्यातलं एक आहे बँडस्टँड आहे. म्हणजे लोकांना बँड्रा बँडस्टँड असं माहिती आहे, पण ते बँडस्टँड का, कारण तिथेही अशा प्रकारचं बँडस्टँड आहे. आणि जेव्हा फक्त गार्डन होतं तेव्हा ब्रिटिशर्स इथे दर रविवारी बँड प्ले करायचे, म्हणून ते बँडस्टँड. त्याच्यामुळे मुंबईत बऱ्याच गार्डन मध्ये बँडस्टँड आहेत. हो. मग हे कधी बांधलंय? हे तेव्हाच, जेव्हा गार्डन बनलं तेव्हाच बांधलं. 1862 गार्डन एस्टॅब्लिश झालं. त्याच्यानंतर 1890 नंतर प्राणी संग्रहालय ऍड झालं. त्याच्या आधी संपूर्ण फक्त गार्डनच होतं. अच्छा. आणि मग ही बिबट्या आणि तरस ह्याची एकत्रित प्रदर्शनी एकत्रित आहे. एक्झिबिट वेगवेगळे, म्हणजे विविंग एरिया सेम आहे, त्यांचा पॅडॉक एरिया वेगवेगळा आहे. आणि ही पहिलं असं एक्झिबिट आहे जे पूर्ण वायर मेश मध्ये केलेलं आहे. म्हणजे बिबट्या हा झाडावर इझी क्लाइंब करू शकतो, म्हणून तो संपूर्णपणे बंद आहे. म्हणजे एखाद्या सर्कसीचा टेंट आहे ना, तसं ते वर खाली आहे. आणि आतमध्ये जी झाड आहे ती तशीच ठेवली. झाडावर चढतो. आणि हे झाड जर तोडलं असतं तर तो पिलर आपण 7 दिवसात तयार झाला असता. पण हे झाड वाचवण्यासाठी आणि तो पिलरचं काम होण्यासाठी तब्बल 27-28 दिवस लागले. त्याची सगळी रूट सांभाळून, त्याच्या खालून बेसमेंट, त्याचा पाया वगैरे करून असं संपूर्ण काम केलं. आणि हे संपूर्ण स्टेनलेस स्टीलची जाळी आहे, जी जर्मन टेक्नॉलॉजी, जर्मनीवरून बनवून तिथले इंजिनियर इकडे येऊन ही संपूर्ण इन्स्टॉल झाली, लावून गेले. कारण पूर्वी जे होतं तिथे लोखंड वापरलं जायचं. लोखंडाचं काय होतं, एका सर्टन टाइम नंतर गंजतो, मग त्याचे ते पापुत्रे निघतात, ते प्राण्यांच्या शरीरात जाऊ शकतात अन्न वाटे, त्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. म्हणून स्टेनलेस स्टील, आणि हे ए ग्रेड स्टेनलेस स्टील आहे ज्याचं लाईफ स्पॅन 50 वर्षापेक्षा जास्त. त्यामुळे आपण वन टाइम इन्व्हेस्टमेंट केली की जेणेकरून हे जास्तीत जास्त वर्ष चांगलं राहतं. मग सगळ्यात आल्यानंतर तिथे तो छान झोपलाय, बघितलं. सो आपल्याकडे बेसिकली 2 जोड्या आहेत.
एक ड्रोगॉन पिंटू आणि एक अल्लू अर्जुन अशी नावं ठेवली आहेत त्यांना. अल्लू अर्जुन नावाचा बिबट्या तर आता थोडासा आराम करताना दिसतोय. बिबट्या झाडावर खूप छान पद्धतीने चढतो. मग आम्ही वेगवेगळ्या झाडावर वेगवेगळ्या उंचीवर चिकन हँग करतो आणि मग त्यांना सोडतो. मग त्यांची जी काही स्पीड असतो किंवा झाडावर चढण्याची कुशलता असते ती लोकांना बघायला मिळते. तर ते खूप इंटरेस्टिंग आहे. प्लस हेही तितकेच, म्हणजे मी बरेचदा बघितलंय की कोकीळ वगैरे जर झाडावर असेल तर एकदा तर तो मी आलो ते जस्ट त्याने आधी मारलेला आणि त्याच्यावर खेळत होता. मला असं वाटलं खरंच याने मारलंय का. आणि एकदा माझ्या समोर बघितलं मी की समोर त्याने एका फटक्यात त्या कोकिळावर. किंवा आपल्याकडे फ्री रेंजिंग मुंगूस खूप आहेत. मुंगूस आत आले की जे त्याच्या मागे लागतात, बापरे. आणि एकदा उन्हाळ्यात असंच बघितलेलं, तो ड्रोगॉन नावाचा जो आहे आमचा लेपर्ड पाण्यात गेला आणि मला असं वाटतं तो त्याच्या आयुष्यात असं एक तर लेपर्ड पाण्यात असं वाघासारखं जाऊन बसत नाही. पाण्यात गेला आणि त्याला इतकी मजा आली आणि त्याच्या शेपटीने पाणी उडत होतं. तर त्याला कळत नव्हतं की ते पाणी कुठून उडतंय. तो 1-2 वेळा त्याने स्वतःची शेपटी जाऊन चावली अशी उलटी पकडून, किंवा ते पाणी कुठून येतं तो विचार. आम्ही आपली मजा अर्धा तास आम्ही त्यांची मजा बघत होतो. सर आणि मी उभे होतो. म्हटलं हा नेमका करतोय काय. पण त्याने त्याच्यानंतर कधी असं ते बघता नाही आलं किंवा ते केलं नाही त्याने. पण ती मुवमेंट होती. किंवा हे असं थोडंसं लायन किंग सारखं केलंय की ते लोक वर येऊन उभे राहतात किंवा ते छान असे 2 पाय सोडून बसतात. एकूण 2 आहेत ना, 4 आहेत टोटल. आपण अल्टरनेट अल्लू आणि अर्जुन 2 वेगवेगळे 2 पेअर आहे. एक पेअर आहे आणि ड्रोगॉन पिंटू एक पेअर आहे असं. आणि तितकंच झाडं वगैरे असल्यामुळे त्यांना सावली पण मिळते मस्त. आणि पावसाळ्यात पण तितकेच मजा करतात. पावसाळ्यात पण तुम्ही ओपन सोडता? पावसाळ्यात पण, आणि जंगलात पण प्राणी पावसाळ्यात झाडावर चढून वगैरे बसतात. आले तेव्हा 2 होते, त्याच्यानंतर अजून 2 ॲडिशनल आपण आणले दुसऱ्या झू कडून. देशभरात बिबट्यांची संख्या खूप आहे. एकतर बिबट्या खूप हुशार आहे आणि दुसरी गोष्ट माणसाला घाबरतो. आपण उगाच त्याला हिंस्र वगैरे म्हणून त्याला विलन केलंय. आम्ही एक बिबट्यावर एपिसोड केलाय, जो एक व्यक्ती बिबट्या आणि माणूस याच्या संबंधांवर काम करतो. तसंच एक माझा मित्र आहे निकित सुर्वे, जो मुंबईतल्या बिबट्यांवर काम करतोय. त्याने आता गेली 7 वर्ष काम केलं. ह्याच्यात असं दिसून आलं की आरे किंवा नॅशनल पार्ककडचा जो एरिया तिथे आजूबाजूला वस्ती वाढली. प्लस फिल्म सिटीमधून जे काही रोजचं जे खाणं असतं उरलेलं तिथे टाकलं जातं. मग त्याच्यावर कुत्रे, मांजर, डुक्कर येतात आणि ते बिबट्याचं इझी फूड आहे. म्हणजे त्याला ते हरणाची शिकार करण्यापेक्षा ते सोपं वाटतं, म्हणून तो मानव वस्तीच्या जवळ येतो. बरेचदा त्याचे जे काही कॅमेरा फुटेज आहेत, ट्रॅप कॅमेरा, त्यात असं दिसलंय की बिबट्या येतो एका बाजूने, त्याला कळलं समोरून माणसं येतात, तो मागे फिरला, माणसं पास झाल्यानंतर पुन्हा तो आला. तर असे काही एव्हिडन्सेस मिळालेले आहेत. तर त्या पद्धतीने आता लोकांमध्ये अवेअरनेस आपण करतोय. बिबट्या इथपर्यंत येतो असं? हो, इथपर्यंत येतो. किंवा बरेचदा आता ह्या काचेतून ती काच क्लिअर दिसते, तरच त्याला फिरताना दिसलं तर तो धावत येतो. किंवा बरेचदा लोक काय करतात, आता ही फेन्सिंग आपण त्यासाठी दिली आहे प्राण्यांच्या सेफ्टीसाठी. लोक काय करतात, आपल्या लहान मुलांना आत ठेवतात, तर ते बिबट्याला त्यांच्या आय लेवलला दिसतं आणि त्याला वाटतं की ती आपली शिकार आहे, म्हणून 2-3 वेळा त्यांनी झडप घातली आहे. तर ते काचेमुळे त्याला हार्म होऊ शकतो असं. आणि आता बिबट्या आपला जुन्नर असेल किंवा नाशिकमध्ये खूप कॉन्फ्लिक्ट होतात. तर आपण जसं म्हटलं, आपली जी वेबसिरीज करतोय त्याचा जो रायटर आहे मकरंद सावंत, त्याने एक इनिशिएटिव्ह घेतलाय वन्यवाणी चळवळीचा. आणि त्या वन्यवाणीच्या अंतर्गत आपण पहिल्यांदा एक जॉनर आणलाय नाटकाचा, वाईल्ड लाईफ प्ले, म्युझिकल वाईल्ड लाईफ प्ले. त्यातलं आपण पहिलं नाटक केलंय संगीत बिबट अख्ख्या. म्हणजे महाराष्ट्रातले जेवढे पण फोक फॉर्म आहेत, मग लावणी, भारुड, पोवाडा, बतावणी, ह्याच्यातून बिबट्यांवरचे समज आणि गैरसमज दूर करून लोकांनी काय केलं पाहिजे आणि काही नाही केलं पाहिजे हे नाटकातून आपण लाईव्ह परफॉर्मन्स करून जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना खूप कन्फ्युजन असतं की चित्ता आणि बिबट्या ह्यातला फरक, तर तो सुरुवातीलाच आपण लावलेला आहे की तुम्हाला सोप्या भाषेत कळेल की चित्त्यामध्ये आणि बिबट्यामध्ये नेमका फरक काय, की टियर मार्क असतो तो कशाला असतो, किंवा स्पॉटमध्ये काय फरक आहे. प्राणी ह्याचं वेट वगैरे किती असतं जनरली? बिबट्याचं वेट साधारण 50 ते 70च्या मध्ये, आणि बिबट्याची उंची आपल्या नी लेवल पर्यंत, त्याच्यावरती नसतो. आणि आपल्या पिक्टोरियल फॉर्ममध्ये सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या की तुम्ही फक्त इमेजेस बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील
की त्याचं डिस्ट्रीब्युशन काय आहे किंवा त्याचं वजन किती असतं, त्याचं डाएट काय आहे, त्याचं जस्टेशन पिरियड काय आहे किंवा किती पिल्लं देतो, त्याचा हिअरिंग कॅपॅसिटी काय, हे एकाच तर नुसतं येऊन तुम्ही प्राणी बघणं अपेक्षित नाही आहे, तुम्ही त्या प्राण्याबद्दल माहिती करून घेणं हे जास्त अपेक्षित आहे. हा पूर्ण तरसाचा एरिया आहे. हे तरस पण निशाचर असल्यामुळे रात्री जास्त ऍक्टिव्ह असतो. हा समोर गुहेत बसलाय, तर हा वरुण आहे, नर आहे हा, आणि ह्यांचं पण तसंच असतं. आणि हे एक प्रकारचे स्कॅव्हेंजर आहे, म्हणजे दुसऱ्याने कोणी केलेली शिकार, उरलेली हाडं वगैरे सगळं खातात. सो आपण त्या पद्धतीने त्याला बोनचा पार्ट जास्त देतो डाएटमध्ये त्याच्या, किंवा कधी कधी आम्ही बोन्स असे हँग करतो इकडे तिकडे, मग ते वासाने शोधतात. आणि हा पण तितका, जेव्हा दुसऱ्या प्राण्याचा युरिन आपण स्प्रे करतो ना, सेम बिहेवियर, की बॉडी घासून तो वास घालवणं, पाण्यात जाणं, स्वतःला क्लीन करणं, परत येणं, हे सगळं ह्याचं पण खूप विशिष्ट पद्धतीने बघता येतं. आणि हा खराच असा स्वभाव असा असतो चतुर किंवा असा, हो थोडंसं. आणि हे कसं ग्रुपने राहणार आहेत, ही पण तरस पण ग्रुपने राहणार आहे. आता इथं किती तरस आहे? आता सध्या एकच आहे. आता आम्ही त्याच्यासाठी फिमेल शोधतोय दुसऱ्या प्राणी संघातून. कधी कधी रात्री, याच्या आधी एक फिमेल होती पण तिचं वय झालेलं आणि तिचं निधन झालं. त्यांचे आम्ही रात्री कधी कधी समजा ते रात्री आतमध्ये नाही आली तर इथे आम्ही CCTV लावलेले आहेत, तर आम्हाला त्यांच्या ऍक्टिव्हिटी दिसतात. मग त्यांचं मेटिंग बिहेवियर आणि ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा रात्रीच्या आपण रेकॉर्ड करू शकतो, किंवा कारण आपण तशी फॅसिलिटी ठेवली आहे, सगळीकडे CCTV आहे. त्याच्यामुळे जरा जरी काही झालं तरी आपल्याला ते कळतं CCTV मधनं की नेमकं काय झालं. हा, त्याच्यामुळे आणि जितकं नॅचरलिस्टिक ठेवता येईल तितकं नॅचरलिस्टिक आपण ठेवलेलं आहे. तर खूप मस्त केलंय. आणि असं होतं की राणीच्या बागेत दुपारी कशाला जायचं, ऊन असणार खूप, तर तसं नाहीये, म्हणजे प्रिकॉशन घेतलेली आहे, सावली आपलं सावली आहे. आता आपण अस्वलाकडे जाणार आहे, त्याला तर म्हणजे खूप काय काय त्याच्याकडे सेन्सर शॉवर आहे, म्हणजे तो त्या शॉवरच्या खालून गेला की ऑटोमॅटिक शॉवर चालू. हो का? तर इथं अस्वल एकच आहे? अस्वल 2 आहेत आता आपल्याकडे, शिवा आणि शिवानी. नावं कशी ठेवता? नावं आता जी शिवानी आधीच होती, जो नर आमच्याकडे आणला त्याचं नाव नव्हतं. कोण ठेवतं नाव? कीपर ठेवतात किंवा डॉक्टर ठेवतात, या आम्ही ठेवतो असं. आजपासून याचं नाव हे? आजपासून याचं नाव ते. मग ते त्याचं रेकॉर्ड मेंटेन करायला खूप सोपं जातं. अल्लू अर्जुन कोणी ठेवलं नाव? अल्लू अर्जुन पण कीपर आहे, कारण की मेलचं नाव होतं अर्जुन, मग फिमेलचं काढायचं तर अल्लू ठेवूया असं ते काही गमतीशीर किस्से असतात नाव ठेवण्याचे. त्याप्रमाणे तशी ती नाव ठेवतात. ते झाडावर बसलंय, म्हणजे लोकांना वाटतं की अस्वल एवढं हेवी असतं, ऍक्च्युअली एवढं वर जाईल असं वाटत नव्हतं मला. ते झाडावर म्हणजे उत्तमरित्या झाडावर चढतं, उत्तमरित्या, म्हणजे ते बघता येतं. आणि त्याचा टाइम आहे, म्हणजे 10:30 पावणे 11ला तो झाडावर चढतो, तो संध्याकाळी 3-3:30 दुपारपर्यंत असतो, मग बरोबर तो खाली येणार. आणि हा शिवा आहे, हा पाण्यात जातो, पाण्यात त्या डबक्यात बसतो, आणि फक्त आपण त्याला साबण द्यायची खोटी, म्हणजे आपण जसं घासून पुसून आंघोळ करतो तशी तो आंघोळ करतो. इतका इंटरेस्टिंग आहे तो. आणि ह्यांना साबण, त्याला शॅम्पू द्यायची गरज. हा, आणि ह्यांच्यासाठी ह्यांना मध भरपूर आवडतं, तर मधाचे ट्रेल्स बनवतो, किंवा उन्हाळ्याच्या दिवसात आईस पॉप्सिकल्स बनतो, फ्रूट चॉप करून त्याचा ज्यूस काढून ते कलरफुल आईस केक बनवतो त्याच्यामुळे, आणि ते ठेवतो. मग ते आपल्या नखाने ते हे करतात, स्क्रॅच करतात त्याच्यावर, किंवा ते मधाचा वास घेऊन त्याप्रमाणे त्यांचं लपवलेलं खाणं शोधतात. ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. तर ते खूप इंटरेस्टिंग असतं. परत त्यांना असं खेळण्यासाठी लाकडाचे बॉल लावलेले आहेत. हो, त्यांना लपण्यासाठी गुहा दिलेल्या आहेत. रनिंग वॉटर बॉडी आहे, जितकं गवत वगैरे नॅचरलिस्टिक हॅबिटॅट ठेवतात. आणि तुम्ही असं बघाल प्रत्येक ह्याच्यात रनिंग वॉटर बॉडी आहे, कुठे जसं स्टॅग्नंट वॉटर नाहीये. हा आता एक्झॅक्ट मला एरिया नाही माहिती, पण प्रत्येक प्राण्याचे ना, म्हणजे आपल्याकडे केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, सेंट्रल झू ऑथॉरिटी, ही गव्हर्नमेंटचीच एक बॉडी आहे, MOEFCCची. देशातल्या सगळ्या प्राणी संग्रहालयाचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आणि या सगळ्या गोष्टी बघतात. तर प्रत्येक स्पीशीजला, एका इंडिव्हिज्युअलला मिनिमम किती एरिया दिला पाहिजे ह्याची पूर्ण लिस्ट आहे. त्यानुसार तुम्ही द्यायचं. मग तुम्ही किती ठेवणार आहे त्याच्यानुसार मिनिमम तेवढा, मॅक्झिमम तुम्ही किती द्या, तुमच्याकडे किती जागा आहे. आता जसं म्हटलं की अस्वल उत्तम झाडावर क्लाइंब करू शकतं, म्हणून ते संपूर्ण एजेसला इलेक्ट्रिक फेन्सिंग केलं, जेणेकरून ते बाहेर येऊ नाही शकणार.
झाडावर आम्ही कलिंगड वगैरे ठेवतो आणि मध लावून ठेवतो, मग ते झाडावर चढून ते कलिंगड खरडवून खातो, असं सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी करतो. किंवा इथे आतल्या बाजूने मध लावतो, मग ते इथपर्यंत येतात. तर लोकांना अगदी काचेच्या जवळ दिसतात सकाळच्या वेळी, एकदम सकाळी सकाळी सोडल्यावर मग ते इथपर्यंत येतात असे चालत. किंवा मध्यंतरी आम्ही केलेलं बांबू अशा पद्धतीने कट केलेलं की वरून म्हणजे बॉटल सारखे तयार होती, त्याच्या आतमध्ये आम्ही गवत टाकायचो, त्याच्यात त्याची फळं लपवायचो आणि त्याच्यावर मध पसरून ठेवायचं आणि ते जमिनीत गाडलेले आम्ही खाली. मग ते वासाने शोधून त्यातली फळं काढून मग त्यांचा जास्तीत जास्त त्यांना ऍक्टिव्ह ठेवलं पाहिजे मुळात. तर ते बरेचदा प्राणी संग्रहालयामध्ये काय होतं, कोपऱ्यात प्राणी बसलेला असतो, तसा बोर झालेला असतो. तर तसं न होता त्यांना जितकं ऍक्टिव्ह ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. मग त्याप्रमाणे तुम्ही काय फॅसिलिटी देता हे खूप महत्वाचं आहे. पण हा खूप फास्ट आहे, म्हणजे पळतो, खूप वेगाने पळू शकतो, 2 पायावर छान उभा राहतो. तेव्हा त्याच्या मानेकडे जो व्ही मार्क असतो व्हाईट कलरचा तो आपल्याला दिसतो. नखांनी खूप जास्त अटॅक करतो. मुंग्या असतील किंवा हे आपलं टर्माइट ज्याला म्हणतो त्या वगैरे ती वारुळं फोडून त्या मुंग्या खाणं, वाळवी खाणं हे खूप आवडतं. आणि मुळात व्हॅक्युम क्लीनर सारखं खातं ते, हा सक करून असं. त्याच्यामुळे त्या मुंग्या असं शोषून घेत नाही. आणि आम्ही ते मध वगैरे लावत असल्यामुळे ना मुंग्या किंवा मधमाशा त्या येतात. किंवा एखाद्या झाडाला जर वाळवी लागली असेल तर आम्ही ओंडकाच्या ओंडका तिथे टाकून देतो. खूप इंटरेस्टिंग असतं. ही शिवानी आहे, ही शिवानी आहे. तेवढं तिथे बसले, पाय तेवढे बुडवले, नख लगे आता दिसत. लायनचं पण आपण आता लायनसाठी वेट करतोय. त्याचं सिंह येणार आपल्याकडे. हा सिंह येणार आहे, सिंह येणार आहे. हो, आणि राणीच्या बागेत सिंह येणार आहे. आणि आपण ब्रेकिंग न्यूज. आणि हा किंग अल्बर्ट एडवर्ड 7वा ओरिजिनल काळा घोडा स्टॅच्यू, म्हणजे जो प्रसिद्ध काळा घोडा फेस्टिवल आहे तिथे सुरुवातीला हा ससून लायब्ररीच्या समोर होता. 1875ला तो इन्स्टॉल केला आणि परत 1965 मध्ये इथे रिइन्स्टॉल केला. जर ॲनाटॉमी वाईज त्या काळात म्हणजे 1875ला हे शिल्प बनलं, तितकी टेक्नॉलॉजी नसताना सुद्धा त्या घोड्याच्या नसा दिसत आहेत. ॲनाटॉमी वाईज परफेक्ट स्कल्पचर हे केलेलं आहे. ऍक्च्युली काला घोडा हा आहे. हा ऍक्च्युअल काला घोडा आहे. हे मादागास्करियन ट्री आहे. खोड केवढा आहे. हो, आणि असं म्हटलं जातं की ह्याचं साधारण वय जवळपास 250 ते 300 वर्ष असणार. त्याचा जो घेर आहे त्याच्यावरून त्याचं हे केलं. त्याला अपसाइड डाऊन ट्री म्हणतात, कारण इतर सीझन मध्ये त्याला पानच नसतात अजिबात. अच्छा. पावसाळ्याच्या दिवसात त्याला पानं, फुलं, फळं सगळं येतं. आणि जशी मुळं पसरतात तसं वाटतं की याची मुळं पसरलेली आहे तिकडे तिकडे, आणि म्हणून त्याला अपसाइड डाऊन ट्री म्हणतात. आणि असं म्हटलं जातं की आफ्रिकेत जेव्हा हत्तींना पाणी मिळत नाही तेव्हा हे झाड उखरतात, कारण की याच्यात खूप वॉटर स्टोरेज असतं असं म्हटलं जातं. अच्छा. आता इथून काय बघायचं आता आपण पाणपक्षीमध्ये जाऊया. पुन्हा ही महाराष्ट्रातली पहिली अशी वॉक थ्रू एव्हियरी आहे ज्याच्यात एरवी आपण पाण्याच्या बाहेर असतो आणि हा म्हणजे पिंजऱ्याच्या बाहेर असतो. आता आपण आणि आपण आत जाणार आहोत. आवाज येतोय चिक 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 चिक. सगळीकडे पिल्ले आहेत, कारण त्यांचा नेस्टिंग सीझन आहे, ब्रीडिंग सीझन आहे. सगळीकडे पिल्ले आहेत. पण हे पाणथळ पक्षी, आता हा कुठला पक्षी आहे? हा नाईट हेरनचं जुवेनाईल आहे. आणि बाकी सगळे पक्षी, हे पाणथळ पक्षी झाडावर घरटी करतात. आता इथे मोठ्या पक्ष्यांची घरटी आहे. इथे एक छोटं पिल्लू तुम्हाला दिसेल या मोठ्या घरट्यामध्ये. पेंटेड स्टॉक म्हणजे चित्रबलाक नावाचा एक पक्षी आहे, त्याचं ते तिथे घरट्याने त्याने पिल्लू दिलंय. त्याच्यानंतर लेसर्ड एक्झ्युटन स्टॉर्क म्हणून सुद्धा एक पक्षी आहे छत्रबलाक, त्यानेही एक पिल्लू दिलेला आहे. इकडे हे कोणत्याही क्षणी वर्ण प्रसादाची शक्यता आहे. हो. हा कुठला? तो हा नाईट हेरन आहे, रात बगळा ज्याला आपण मराठीत म्हणतो. आणि इकडे जर तुम्ही आलात तर ही सगळी त्यांची जागा आहे. सगळ्यांना मासे लागतात त्यामुळे मासे दिलेत. हा पाणकोळी आहे, रोझी पेलिकन म्हणतात त्याला. त्याच्या चोचीच्या खाली एक असा पडदा असतो. आता त्याने तो आत घेतलाय. पडद्यातून तो मासे असे पाणी फिल्टर करतो, मग मासे अडकतात आणि मग तो मासे खातो. किंवा हा जो पूर्ण सफेद आणि त्याच्या डोक्यावर लाल कलरचा बो आहे, हा जॅपनीज क्रेन आहे किंवा मंचुरियन क्रेन म्हणतात. तो आपल्याला जपानने 1988 साली भेट दिलेली. असे 4-5 पक्षी दिलेले.
तो चायनाचा नॅशनल बर्ड आहे. अच्छा. त्याच्यानंतर हा वर आहे तो चित्रबलाक, त्याला पेंटेड स्टॉर्क इंग्रजीमध्ये म्हणतात. तो एखादं चित्र काढल्यासारखा दिसतो म्हणून त्याला चित्रबलाक म्हणतात. हे मुंबई वाटतच नाही. आपण मुंबईच्या मध्यभागी आहे, भायखळा आणि मध्ये आपण. दुसरं महत्वाचं की समोर हायवे आहे, पण झाडं इतकी असल्यामुळे तुम्हाला कुठला साऊंड येत नाही आणि साऊंडही येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला बाकी बाहेरच्या एरियापेक्षा इकडे 2-3 डिग्री टेम्परेचर खाली वाटतं कमी, कारण झाड आहे तेवढी. हिवाळ्यात तर तुम्हाला ना सडन टेम्परेचर अजून डिक्रीज जाणवतो जेव्हा तुम्ही बाहेरून जाता किंवा रात्रीच्या वेळी. मी बरेचदा जातो तेव्हा असं लगेच जाणवतो रे हा वेगळा थंडावा येतो. तर खूप छान असं जितकं मस्त केलंय. त्यामुळे त्या हेवी आहेत, बाहेर जाऊ नयेत म्हणून हे केलेलं आहे. त्यामुळे त्या तितक्याच हेवी आहे हे. आणि खूप इंटरेस्टिंग आहे याच्यात प्रत्येक पक्षी आपली चोच कशा प्रकारे वापरतो, कारण त्यांच्याकडे हात नसतात, त्यांच्याकडे चोच हेच हात असतात. मग ते लहान मुलांना हाच तो पक्षी त्याचा हे असतं पडदा. प्रत्येक पक्षी काय वापरतं ते लहान मुलांना खूप सोप्या पद्धतीने आपण फ्लेमिंगो आहे आपल्याकडे. फ्लेमिंगो नाहीये, फक्त ते एक माहितीसाठी आपण. हे पक्षी खूप उडून जात नाही. उडतात खूप. म्हणजे आपल्याला असं वाटतं तो रोजी पेलिकन आता जो खाली पाण्यात पोहत होता, लोकांना असं वाटतं की तो उडू शकत नाही. तो खूप छान मोठा उडतो. म्हणजे आपल्याकडे शाळेत शिकवलं जातं की बदकं उडत नाहीत. मुंबईत किंवा आपल्या नांदेड मधुमेश्वर आहे किंवा ज्या पाणथळ जागा आहेत महाराष्ट्रातल्या, त्यात युरोप वरनं पक्षी येतात उडत बदकं. ती तिकडूनच येतात ना. आपल्याकडे येतात ते कच्छ, रन ऑफ कच्छ वरनं येतात. आणि ह्या बाजूला पूर्वी आहे ना एक मोठं तळं होतं, त्या तळ्यात मगरी होत्या. अच्छा. आता हे एशियातला पहिला प्रकल्प आहे ज्याच्यात तुम्हाला मगर आणि सुसर पाण्याखाली तुम्ही बघू शकता. म्हणजे फर्स्ट फ्लोअर वरनं डेक विविंग आहे, तुम्ही डेकवर बसलेल्या मगरी बघू शकता. आणि मग त्या पोहत असतील तर ग्राउंड फ्लोअरला जायचं, पाण्याखाली त्यांच्या हालचाली. म्हणजे मगर कशी पोहते हे लोक पाण्याखाली आहेत मगरी. हो आहेत. इथपर्यंत येऊन गेले, रात्रीच्या वगैरे येतात हे लोक. आता हा बघ इमू होते. आणि त्या बाजूला मध्ये पार्टिशन आहे आणि त्या बाजूला सुसर आहे. आणि ह्याचं पण आता जवळपास गेल्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपण त्याचं पाणी हे केलं. रेग्युलर फक्त फिल्ट्रेशन होतं. या दोन्ही सुसरी इकडे आहेत. या दोन्ही फिमेल पाण्यात आहेत. फक्त ते काय करतात, श्वास घ्यायला डोकं वर काढतात, परत पाण्याखाली येतात. जरी साफसफाई केली तरी त्या प्राण्याचा एक वास आहे. काय करेक्ट वास याचा. आता हे संपूर्ण बंद झालं. मी विचारणार होतो की प्राण्याचा शिशूचा वास वगैरे अजिबात येत नाही. तर त्याच्यामुळे ती तेवढी स्वच्छता आपण आता मेंटेन ठेवतो. कधी तिने आता हात वर. तुला वाटलं प्रश्न आल्या प्राणी संग्रहात आलोय आपण की तो वास येतो एक प्रकारचा सर्कजीत येतो बघ. तसं नाही, तसं अजिबात नाही. हे असं असतं, जोपर्यंत ते हलत नाहीत तोपर्यंत त्या नकली आहेत, त्या हल्ल्या कीच असली आहेत. काय धावपळ बघ लोकांची. हो, फ्लॅश लाईट बंद करा, बाकी कसं आहे तिथे येईल ती. इकडे जेव्हा ती समोर येते ना असं खूप खतरनाक वाटतं. तिथं ते अशी 100 दात बारीक दिसत आहेत म्हणजे सरळ येते. पण घे प्रशांत, हे खूप इंटरेस्टिंग आहे. समोर आले डायरेक्ट समोर. म्हणजे एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे लोकांसाठी हा. कधीच आपण हे फक्त टीव्हीत बघितलेलं असतं. काय टेक्स्चर आहे, टेक्स्चर तिचं, आणि ज्या प्रकारे ती शेपटी हलवते खूप इंटरेस्टिंग आहे. मगर सुसर ही छोटी असते ना. सुसर बऱ्यापैकी मोठी असते. सुसर मोठी असते मगरीपेक्षा. लोक खूप कन्फ्युज असतात. ते मगर, सुसर आणि ॲलिगेटर इंडियात सापडतच नाही. अमेरिका आणि साऊथ आफ्रिकेमध्ये. आपल्याकडे मगरीचा जबडा बंद केल्यानंतर तो व्ही आकाराचा दिसतो आणि त्याचे लोअर जॉचे दात बाहेर येतात बंद केल्या. ही सुसर ही फक्त आणि फक्त भारतात आपल्याकडे चंबळ, गंगा आणि तिच्या उपनद्यांमध्ये, म्हणजे चंबळ, महानदी, ब्रह्मपुत्रा
ह्या नद्यांमध्येच बघायला मिळते. त्याच्यामुळे ही एंडेमिक आहे आपल्याकडे, जगात फक्त भारतात. हा, मागची भिंत बघाल तर ती त्याच्या पलीकडे जी झाडं आहेत त्याला मॅच केलेलं आहे. सो त्याच्यामुळे ती भिंत तशीच रंगवली. म्हणजे ह्या खूप छोट्या गोष्टी आहेत पण त्या मॅटर करतात, म्हणून त्या पद्धतीने तसंही केलं आहे. किंवा त्यांना जर जमिनीवर येऊन बसायचं तर ते त्याच्यावर येऊन बसतात. अरे इथून वरून पण छान दिसतं. हो, वरून पण खूप छान दिसतं. जेव्हा त्या जमिनीवर असतील किंवा वरच्या या भागात असतील तर वरून बघायचं, पाण्याजवळ नाही की खाली जाऊन बघायचं. अशा आता ती इथं आली ती का? हा, इथे आलेली, इथपर्यंत आलेली आणि जवळपास 10 फुटाच्या वरती डेप्थ आहे त्याची. तर ते खूप छान पद्धतीने दिसतं. नाही, खूप मस्त केलं तुम्ही. मला अजिबातच अपेक्षित नव्हतं हे. म्हणजे राणीचे बाग इतकी चांगल्या पद्धतीनं मेंटेन केली आहे मला माहीत नव्हतं आणि खरंच काबिल तारीफ आहे. हे कासवांसाठी, हे जमिनीवरची कासव आहेत, त्यांना तसं क्रिएट केलेलं आहे. त्यांचं आता खाणं वगैरे, मग त्याला लेट्यूस, पालक, पपई, कलिंगड या सगळ्या गोष्टी त्याप्रमाणे त्याचं सगळं हे दिसतं. आणि काच असल्यामुळे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे जसं पाण्याखालच्या हालचाली आपण बघू शकतो, तसं आम्ही लॉकडाऊनमध्ये सगळं जे पाण्याखालचे कासव आहेत त्यांचं मेटिंग बघितलं, जे की खूप रेअर असतं बघणं. प्लस लोकांना कन्फ्युजन असतं टर्टल आणि टॉर्टॉइज मधला फरक. हा अगदी सोप्या भाषेत समजावला इकडे. टर्टल आणि टॉर्टॉइज, मग ते पाण्यात राहतं, हे जमिनीवर राहतं. याचं फ्लॅट बॉडी असते, याचा वेगळे, ते वल्ले असतात, इथे स्टडी लिम्स असतात. तर या बेसिक गोष्टी आपण इथे डिस्प्ले केल्या. हे मस्त केलं तुम्ही. हे वाचलं पाहिजे, खरं वाचलं जात नाही. हो, आपल्याकडे मुळातच वाचायची बोंब आहे खरंच, म्हणून आपण कुठं वाचत नाही, सापडतो. इकडे पाण्याखालची पाण्यातले कासव आहेत. मग इथे फ्लॅपशेल आणि पॉन्ड टर्टल असल्या दोन वेगवेगळ्या प्रजाती आहेत. इथे बघा, ते समोर आलंय, समोर अगदी पाण्याखाली. तर आम्ही इथे असं मेटिंग पाहिलं आणि म्हटलं हे खूप रेअर आहे, कारण की वाईल्ड मध्ये बघणं तर ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे, एक्स्ट्रीमली. तर मग कसे पोहतात, काय करतात, हे सगळ्या गोष्टी बघतायत. आता आपण झाडांवरचे पक्षी, टेरेस्ट्रियल बर्ड, त्याच्यासाठी आम्ही बर्ड पॅराडाईज तयार केलं आहे, तिथे जातो. सो ते ऑस्ट्रेलियन कॉकेटेल पक्षी आहेत, ग्रे आणि व्हाईट. सो आपण एक 30-35 सोडलेले, आता एक 100च्या वरती इतकं त्यांचं ब्रीडिंग झालं आहे. आणि ते सगळे वरच्या बाजूला असतील, काही इकडे आहेत, काही ह्या ह्याच्यावर बसलेले. जेवढं नॅचरलिस्टिक देता येईल तेवढं नॅचरलिस्टिक देण्याचा प्रयत्न केला आहे. मग आपल्याकडे जी इंटर्नशिपला मुलं येतात, तर मग इकडे जे काही अवेलेबल नॅचरल गोष्टी आहेत, बांबू आहेत किंवा झावळ्या आहेत, त्या वापरून मी त्यांच्याकडनं काही बर्ड फीडर किंवा त्यांच्या एनरिचमेंटचे आयटम्स बनवून घेतो आणि त्यांना ते लावायला सांगतो. म्हणजे त्यांनाही एक वेगळा एक्सपिरियन्स की कसं केलं जातं, काय केलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी आपण ते करून घेतो. वाड्यातले आदिवासी लोक आहेत, ते त्यांचं नेस्ट बॉक्सेस किंवा असे काही एनरिचमेंटचे आयटम्स त्यांच्याकडून आपण बनवून घेतो. त्यांना पण एक एम्प्लॉयमेंट जनरेट होतं. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण मस्त केलं. प्लस महत्त्वाचं असतं की ह्यांना इकडे नॅचरलिस्टिक गोष्टी केल्यामुळे आहे ना, नैसर्गिक फूड पण मिळतं. म्हणजे इन्सेक्ट असेल, वर्म्स असतील, फुलपाखरं असतील, ते पण त्यांना मिळतं. म्हणजे दोन्ही बेनिफिशियल. इथे हे मिलिटरी मकाऊज आहेत, खूप मोठे पक्षी असतात, पोपटासारखे दिसणारे. तर ते तिकडे आहेत, वरच्या बाजूला आहेत, सगळे इकडे बसले जातात. खाणं टाकतात तेव्हा सगळे खाली येतात आणि ह्यांचा आवाज खूप कर्कश असतो. आपल्याला इथे ऐकायला येत नाही, पण त्या बाजूने ऐकायला येतो. हो, मग इथे रोजरिंग पॅराकिट आहे. म्हणजे आपण भारतामध्ये आपण सगळ्याच पोपटांना पॅरेट्स म्हणतो, पण सगळे पोपट पॅरेट्स नाही आहेत, हे पॅराकिट्स आहेत. पोपटाची आता आपण जसं तो आफ्रिकन ग्रेप आहे, त्याची शेपटी एक छोटीशी शेपटी असते जी पटकन कट झाल्यासारखी दिसते. ह्यांची शेपटी खूप लांब मोठे, हे पॅराकिटमध्ये येतात. ह्यांना फक्त मेलला तो काळा आणि लाल डोफ असतो, फिमेलला तो नसतो. आणि मग इकडे या बाजूला पहाडी पोपट आहेत, ज्याला आपण अलेक्झांड्रियन पॅराकिट म्हणतो, ते इथे आहे. आणि इथे हॉर्नबिल आहे, इकडे असेल इकडे पुढे, हा बघा इथे बसेल. हा धनेश पक्षी, मलबार पाईड हॉर्नबिल, हा एक इकडे आहे. कसला इकडे, हा शिंग चोच्या म्हणतात मराठीत त्याला, किंवा धनेश म्हणतात. आणि ह्या दोन्ही फिमेल आहेत, कारण फिमेलला ना डोळ्याच्या भोवती व्हाईट कलरची रिंग असते, जी मेलमध्ये नसते. मेल पूर्ण ब्लॅक असतं.
असं म्हणतात. हा जर हल्ला नाही तर असं वाटतं बसायला हे केलंय, install केलंय. आणि तो असा हॉप करतो, उड्या मारतो, चोच शार्प करतोय त्याची. पेंग्विन आले आणि याला तुम्हाला ऊर्जितावस्था आली. हो हो हो, ते बघायला लोक आले. आणि त्याच्या आधी लोकांना वाटत त्याच्यात काय नाहीच आहे. काहीच नाहीये. हा म्हणजे लोकांचा तो राणी म्हणजे माझ्या मित्राचा मुलगा आहे, तो जेव्हा आलेला ना तेव्हा डेव्हलपमेंट चालू होती त्या काळात. आणि त्याला कधी विचारलं ना तू राणीबागेत काय बघितलं, तर तो उत्तर द्यायचा JCB, कारण तेव्हा डेव्हलपमेंट काम चालू होती. तर तो असं उत्तर द्यायचा, काय बघितलंय तर JCB बघितलंय. आणि आता त्याने जेव्हा प्राणी बघितले तर त्याचं असं रिएक्शन होती, हा की ह्या सगळ्या गोष्टी पण आहे. किंवा इथे ही बॅगची संपूर्ण कॉलनी आहे. या संपूर्ण एरियामध्ये ना फार पूर्वीपासून हे वटवाघुळं राहतात आणि ती तिथेच सस्टेन करत आहेत बऱ्यापैकी. संध्याकाळच्या वेळी ती सगळी बाहेर पडतात, परत रात्री येऊन इथे या एरियामध्ये असतात. आणि वटवाघुळं असणं एखाद्या जागे म्हणजे तिथली जैवविविधता आणि तिथला संपूर्ण एरिया हा खूप चांगला मानला जातो. श्रीमंती आहे त्या प्रकारे गेलेला आहे. किंवा इथे ग्रासलँड बनवलंय. मग ते ग्रासलँड काय असतं, तिथे कोणत्या प्रकारचे प्राणी आढळतात ते इथे केलंय. इथे आतमध्ये असा वॉकवे केलाय. सो ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, ड्राय डेसिड्युअस फॉरेस्ट, हे तुम्ही केले फार सुंदर आहेत, छान. पण तुम्ही आता हे सगळं मला सांगताय म्हणून हे मला छान वाटतंय. नाहीतर मी काय केलं असतं, हो नुसतं बघून, नाहीतर मी आता बघून मला सांगणार कोण, माझा राऊंड मारू शकतो. हे जसं बायोम बनवलेत, म्हणजे बायोम म्हणजे काय तर हे वेगवेगळे ट्रॉपिकल फॉरेस्ट, ड्राय डेसिड्युअस, गवताळ प्रदेश, कारफुटी, हे सगळे वेगवेगळे एरियाज असतात. मग त्या प्रकारे थोडंसं आपण ते पूर्ण हा बोर्ड वॉक केलाय. आणि माझी आवडती जागा आहे. हा म्हणजे इतर वेळी कोण नसेल तर येऊन बसायचं, परदेशच वाटतो मला. हो. आणि सगळ्यात पावसाळ्यात आहे ना संध्याकाळच्या वेळी 6-7 नंतर बेडकांचा इथे जो काही आवाज येतो ना, मस्त वेगवेगळ्या बेडकांचा आवाज ऐकायला मिळतो, रातकिड्यांचा आवाज ऐकायला मिळतो. तर ही माझी खूप आवडती जागा आहे. मस्त आहे. आणि पावसाळ्यात राहण्याची बाग खुली असते. आणि सगळ्यात बेस्ट सीझन म्हणजे पावसाळा. एकतर गर्दी कमी असते, सगळं हिरवगार असतं आणि त्याच्यामुळे अजून मन प्रसन्न होतं. सगळीकडे शेड्स ऑफ ग्रीन्स असतात, तुम्हाला बघायला मिळतात, वेगवेगळे रंग बघायला मिळतात. आपण पुढची ट्रिप पावसाळ्यात करूया. आता येईलच पावसाळा. हो, त्यामुळे पावसाळ्यात धमाल असते. आम्ही नुसतं रेनकोट घातले की चालू पडायचं. इथं बसायला पण छान बसायला केलेलं आहे. इथे वॉटर बॉडी केलेली आहे, अशा पद्धतीने केलं आहे जेणेकरून लोक येऊन बसून. मग इकडे सगळं पूर्ण बॅट, या पूर्ण एरियामध्ये बॅट कॉलनीज आहे, तेही लोकांना बघायला मिळतं. आणि ऍक्च्युली बाग पण आहे. हो, म्हणजे मुलांना खेळण्यासाठी. हो, त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे मुलांपेक्षा त्यांचे पालकच जास्त एक्साइटेड असतात त्या झोपाळ्यांवर बसायला आणि सीसॉवर बसायला. पुन्हा एकदा लहान होणार. त्यामुळे त्या तशा दर्जाचेच बसवलेत जेणेकरून मोठी माणसं बसू शकते तरी काही होणार नाही त्याला. सकाळी 9 वाजता 9:30 वाजता आम्ही ही टूर सुरू केली डॉक्टर अभिषेक यांच्या बरोबर. आणि आता ऑलमोस्ट 12 वाजले. म्हणजे फार कुठे वेळ न काढता पटपट बघून 3 तास लागले. म्हणजे तुम्ही जर इथं बागेत येणार असाल तर निश्चित एक दिवस तुम्हाला जाईल. आणि त्याचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही रेडी केलं. मला जाता एक वाटतं की इथं प्राणी संग्रहालयात आल्यानंतर लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सर्वात पहिलं महत्त्वाचं म्हणजे की आपण हे संपूर्ण प्राणी संग्रहालय आणि देशातली सगळी प्राणी संग्रहालय हे शासनाने प्लास्टिक फ्री झोन म्हणून डिक्लेअर केले. त्यामुळे येताना प्लास्टिकच्या कोणत्याही पाण्याच्या बॉटल्स, पेट बॉटल्स किंवा रॅपर्स असं काही घेऊन येऊ. ह्याचं कारण कारण लोक जरी डस्टबिनमध्ये टाकलं किंवा काही लोक नाही टाकत, मग कावळे वगैरे हे रॅपर्स किंवा बॉटल्स उचलतात आणि ते उडताना प्राण्यांच्या एक्झिबिटमध्ये पडू शकतात आणि मग ते प्राण्यांपर्यंत जाऊ शकतात. त्यासाठी ही काळजी घ्यावी. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आल्यानंतर शांतपणे प्राणी बघावे. एक्साइटमेंट असते मान्य आहे, पण ती त्याच्यावर थोडासा आवर घालून शांतपणे प्राण्यांचं निरीक्षण करावं. कारण की ही अशी जागा आहे जिथे तुम्हाला येऊन वेगवेगळ्या प्राण्यांचा हावभाव एकाच वेळी बघता येतात, त्यांच्याबद्दल माहिती घेता येते. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि ते करून मग तुम्ही या निसर्गाचा आनंद वेगळ्या पद्धतीने. कारण मगाशी सुसर जिथं होती ना, तिथे सुसर हल्ल्यानंतर जी काय धावपळ झाली लोकांची, एक्साइटमेंट समजू शकतो मी, पण शांतता पण तेवढीच पाळली पाहिजे, खरं आहे. आणि माझं असं सांगणं आहे की राणीच्या बागेमध्ये टूर जी करतो आपण त्याच्यामध्ये एक गाईड असावा. कारण आत्ता डॉक्टर अभिषेकनी खूप छान सांगितलं मला आपल्याला, म्हणून आपण आपल्यापर्यंत इन्फॉर्मेशन आली. सर्वसामान्य माणसं जेव्हा येतात तेव्हा त्यांना पण कोणीतरी सांगणार असेल तर ते ॲटलिस्ट एका कंट्रोलमध्ये राहतील आणि इन्फॉर्मेशनचं आदान प्रदान होईल. त्यांनी बोर्ड्स लावलेले आहेत
पण गाईड असेल तर प्रश्न पण विचारता येतात, तो प्रश्नांची उत्तरं पण देतो, तो गिव्ह अँड टेक होतो आणि कनेक्ट होतो, तो व्हावा असं मला वाटतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, राणीच्या बागेत लवकरच सिंह येणार आहे, तर तो आला तर फार मजा येईल, कारण राजा येतो. आणि वाट तुम्ही पण बघताय, आम्ही बघतोय सोशल मीडियावर आम्हाला दररोज 5-10 तरी मेसेज असतात की लाईन कब आने वाला आहे, लाईन कधी येणार आहे. तर आम्ही पण वाट बघतोय. आणि मुंबईकडे कधी येणं अपेक्षित आहे साधारण? आता बघूया, येत्या गोष्टी नीट झाल्या तर एप्रिल-मे पर्यंत येऊ शकतो. म्हणजे या पुढच्या 2 महिन्यामध्ये आपला पायगुण चांगला असेल. पण थँक्यू डॉक्टर, तुम्ही वेळ देऊन आम्हाला माहिती दिली आणि ही माहिती मित्रमंडळीच्या मार्फत आपल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल. हे करण्यामागचा उद्देश हाच होता की प्राणी संग्रहालय कसं पाहायचं असतं एक, आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या जवळच एक मोठं संग्रहालय आहे, तर तिथं तुम्ही या आणि बघा. तर थँक्यू व्हेरी मच, तुम्ही वेळ दिलात, मला खूप छान वाटलं. हा एपिसोड खूप वेगळा गेला आहे, पण सुट्टी स्पेशल आहे हा. तर मुलांना मोबाईल हातात देण्यापेक्षा त्यांना इथं आणून दिवसभर घालवलेला कधी चांगला असं मला वाटतं. तर हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा, कमेंट्समध्ये आम्ही उत्तर देतो. आता राणीची बागसुद्धा, म्हणजे वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालय आणि वनस्पती उद्यान, तर हे सुद्धा सोशल मीडियावर आहे. हे लोक सुद्धा उत्तर देतील. थांबतो इथं, भले ते घडो. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू.